नमः श्रीयतिराजाय नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे हरि ओम. मागच्या वेळेला आपण पाहिलं की स्वामीजी युरोपची जी टूर त्यांची चालू होती त्यापैकी इजिप्तला पोहोचले आणि सगळं व्यवस्थित चाललं असताना अचानक स्वामीजींनी आपला निर्णय जाहीर केला की मला भारतामध्ये परतायचं आहे. निर्णयाचं आश्चर्य वाटलं. मदाम कालवे ज्यांनी हा सगळा खर्च केला होता त्यांनाही आश्चर्य वाटलं. आपला मनोदय त्यांनी जोसेफाईन मॅक्लिओड म्हणजे देवमाता तिच्याजवळ प्रगट केला की मला जावंसं वाटते म्हणून. तिने विचारलं की स्वामीजी अजून आपली प्रवास संपलेला नाही आहे आणि तुम्ही असं म्हणाला होतात की आपण इथून इटलीला जाऊया. व्हेनिस नावाच्या शहरामध्ये त्यांना जायचं होतं. थोडंसं काम आणखीन पॅरिसमध्ये करण्याची इच्छा होती असंही तुम्ही बोलला होतात. आणि असं अचानक काय झालं. स्वामीजी फारसं त्या विषयावर बोलत पण नव्हते. शेवटी मदाम कालवे आल्यानंतर त्यांनी स्वामीजींना स्पष्ट विचारलं की असं काय घडलं की तुम्ही जाऊ इच्छिता. स्वामीजींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि स्वामीजी म्हणाले मला माझ्या गुरुबंधूंची खूप आठवण येते आहे, मला माझ्या देशाची खूप आठवण येते आहे आणि मला आता माझ्याच्याने इथं राहणार नाही. त्यांचा एकंदरीत भाव बघून मदाम कालवेंनी त्यांना फर्स्ट क्लास स्टीमरचं तिकीट काढून दिलं आणि तिथून स्वामीजी कैरोवरून निघाले. पेनिन्सुलर अँड ओरिएंटल म्हणजे PNO या कंपनीच्या जहाजाने निघाले. निघताना स्वामीजींनी त्यांनाच त्याचं कारण माहीत असावं पण फारसा गाजावाजा कुठंच केला नाही. स्वामीजींच्या येण्यानी जाण्यानी प्रवास करण्यानी लोकांची खूप गर्दी व्हायची पण यावेळेला स्वामीजी शांत होते. त्यातल्या त्यात आपण अनोळखी अशा भावनेने तिथंपर्यंत पोचावं अशी त्यांची इच्छा होती. पण बोटीवर गेल्यानंतर तिथं जो कॅप्टन होता त्याच्या असं लक्षात आलं की हे कोणीतरी सद्गृहस्थ दिसत आहेत. त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. स्वामीजींनी फारशी ओळख वाढवली नाही आणि त्याच वेळा नेमकं एक ICS ऑफिसर, ब्रिटिश ICS ऑफिसर जो चालला होता, मध्य प्रांताचा तो कमिशनर होता, सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ज्याला म्हणतात तो, आणि त्यांनी स्वामीजींच्याबद्दल ऐकली होतं, पाहिलेली होतं त्यांचं छायाचित्र वगैरे. त्यामुळे तो स्वामीजींच्याकडे आला आणि मग स्वामीजींची आणि त्याची थोडी चर्चा प्रवासामध्ये झाली. ती जर सोडली तर स्वामीजींनी फारसं काही तिथे कोणाशी चर्चा केल्याची दिसत नाहीत. मुंबईला पोचल्यानंतर मुंबईच्या स्टेशन म्हणजे मुंबईच्या पोर्टमध्ये सुद्धा स्वामीजी आलेत याची कोणालाच कल्पना नव्हती. आणि तिथून स्वामीजी रेल्वे स्टेशनला पोचले मुंबईच्या, तोपर्यंत कोणाला कल्पना नव्हती. रेल्वे स्टेशनमध्ये पोचल्यानंतर एका मद्रासी प्रोफेसरला जो आपल्या कामासाठी मुंबईला आला होता त्याला पटदिशी आठवलं की यांना मी पाहिलं आहे आणि मद्रासच्या व्याख्यानमालेमध्ये तो प्रेक्षक म्हणून बसलेला होता. त्यामुळं त्यांनी ताबडतोब स्वामीजींचं दर्शन घेतलं. स्वामीजींनी विचारलं आपण इकडे कसे काय. स्वामीजींनी जुजबी उत्तरं दिली पण त्यांचं चित्त तिथे नव्हतं. रेल्वेमध्ये बसले आणि आता रेल्वेने कलकत्त्याला जायचं. नेमकं त्याच डब्यामध्ये समोरच्या बाजूने मनमथनाथ चटर्जी समोरून येत होते, स्वामीजींचे 20 वर्षापूर्वीचे स्नेही. या मनमथनाथ चटर्जींना रामकृष्णांकडे येण्याची त्यांची सवय होती. तिथं स्वामीजींचं आणि नरेंद्र आणि मनमथनाथांचं बोलणं व्हायचं आणि मनमथनाथ चटर्जींच्या घरी खूप पुस्तकं होती त्यामुळे आपण खूप वाचतो असा आव ते त्यावेळेला आणायचे. आणि स्वामीजी फार स्पष्टवक्ते असल्यामुळे एक दिवस त्यांनी स्पष्ट त्यांना सांगितलं की तुमच्या घरची पुस्तकं मला येऊन बघायची. त्यांनी खरोखर ते त्यांच्या घरी टपकले. त्यांच्या कपाटातली पुस्तकं काढली आणि त्याची कवरसुद्धा उघडलेली नाही. ते सगळं बघून येऊन सांगितलं. रामकृष्णांनी जवळ बोलून घेऊन सांगितलं नरेंद्रानं की इतकं आपण हार्श बोलू नये, कोणाला कठोर बोलू नये. स्वामीजी म्हणाले जे मला वाटलं ते मी केलं. असं असलं तरी त्यांचं नातं मात्र चांगलं होतं. इतकं असूनसुद्धा स्वामीजी नेहमी मनमथनाथांना पत्र लिहायचे, तेही त्यांना आपल्या शंका विचारायचे. आणि ते आत्ता समोर दिसली. अचानक दोघांनी एकामेकाकडे 1-2 मिनटासाठी पाहिलं आणि इतक्या जुन्या ओळखीनंतर परत गप्पा मारायला सुरुवात केली. आता
फरक इतकाच पडला होता की त्यावेळेला ते कोवळा नरेंद्र होता, हे मनमथनाथ चटर्जी होते. आता मात्र ते मनमथनाथ चटर्जीच होते, हे मात्र स्वामी विवेकानंद झालेले होते. त्यामुळे स्वामीजींच्या आदराने त्यांनी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. बोलता बोलता फिर सियालदा स्टेशन आलं. वेळ रात्रीची होती. स्वामीजींनी इकडे तिकडे काही न पाहता सरळ बेलूर मठाची वाट धरली. बेलूर मठात पोहोचले तेव्हा रात्रीचे 9 वाजलेले होते. कडक अंधार होता आणि थोडासा आवाज आला म्हणून मठातल्या स्वामीजींनी ठेवलेला माळी कोण आलं बघायला गेला तर त्याच्या असं लक्षात आलं की कंपाऊंडच्या भिंतीवरून कोणीतरी उडी मारली आहे. आणि कंपाऊंडच्या भिंतीवर उडी मारून स्वामी विवेकानंद खाली आले. त्यावेळेला त्यांचा पोशाख युरोपियन होता. त्यामुळे हा माणूस पळत पळत आत आला आणि म्हणाला, कोणीतरी युरोपियन माणूस आलेला आहे. ब्रह्मानंद महाराजांनी चावी दिली, सांगितलं ताबडतोब पुढचं दार उघड, कारण युरोपियन आलं म्हणजे काहीतरी आपल्यावर आता बालंटे येणार, कारण या मठात रात्री त्यांचं यायचं काय कारण आहे. एवढं तो दार उघडायला गेला तोपर्यंत स्वामीजी सरळ आत आले. आत आल्यानंतर स्वामीजींना पाहिल्यानंतर सगळ्यांना स्वामीजी आलेत हे कळाल्याबरोबर सगळ्या शिष्यांमध्ये आनंदाची लहर, प्रत्येकाचे चेहरे उजळून गेले. आणि स्वामीजी म्हणाले, ब्रह्मानंद महाराज म्हणाले की नरेंद्र, भिंतीवरून उडी मारण्याचं काय कारण आहे. ते म्हणाले, मला घंटा ऐकू आलेली होती, जेवणाची घंटा व्हायची, स्वामीजींनीच घालून दिलेली शिस्त होती. घंटा वाजलेली ऐकायला आली आणि चुकून जर थोडा वेळ झाला आणि मला खायला काय मिळालं नाही तर काय करणार, म्हणून मी पळून आलो आहे. आणि नेमकं त्या दिवशी संध्याकाळी खिचडीचा कार्यक्रम होता. स्वामीजींचा अत्यंत आवडता पदार्थ म्हणजे खिचडी. त्यांना खिचडी आणि फिलोरी म्हणजे पुरी, स्वतः ते खूप चांगल्या पुऱ्या करायचे. म्हणजे स्वामीजींच्या पुऱ्या खाण्यासाठी बऱ्याचशे लोक, जे शिष्य लोक होती ना, ती थोडीशी स्पर्धा करायची, कारण स्वामीजींच्या पुऱ्या तळण्याची एक वेगळी पद्धत होती. प्रत्येक गोष्टीत स्वामीजींनी काहीतरी एक आपलं वेगळेपण लपवलेलंच होतं. खिचडी आणि मासा असं स्वामीजींचं स्वागत झालं. आनंद झाला स्वामीजींना. दिवस होता 9 डिसेंबर 1900. स्वामीजी जेव्हा तिकडून इकडे परत लवकर आले त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये कोणते विचार होते, असं सडनली सगळं सोडून अचानक येण्याचं काय कारण असावं. स्वामीजींच्या मनामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्यांना सलत होती. ती म्हणजे 2-3 गोष्टी त्यांना जाणवल्या होत्या की जेव्हा फार आग्रह केला माधव कालवेंनी तेव्हा त्यांनी असंही सांगितलं की मी कदाचित पुढच्या जुलैनंतर नसेन. स्वामीजींनी आपल्या मृत्यूचं भाकीत बऱ्याच वेळा केलेलं आहे. त्यापैकी हे एक भाकीत आहे ज्याच्यामध्ये त्यांनी महिनासुद्धा सांगितलेला आहे. दुसरं त्यांनी असं सांगितलं की मला माझ्या गुरुबंधूंबद्दल खूप काही करायचं आहे. आपलं कार्य शिल्लक राहिले आणि काल फार कमी आहे याची त्यांना नेहमी जाणीव होत होती. तिसरी गोष्ट त्यांच्या असं लक्षात आलं की ते जेव्हा पॅरिसवरून कैरोच्या ट्रिपमध्ये निघाले होते त्याच वेळा त्यांना बातमी पोचली होती की कॅप्टन सेवियर नावाचे त्यांचे जे भक्त होते ते वारले. त्यांना फार दुःख झालं. स्वामीजींना आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल इतकं दुःख झालेलं नाही जितकं काही व्यक्तींबद्दल झाले. त्यापैकी एक जनरल गुडविन होते, रायटर गुडविन होते, आपण पाहिलं ते. तसंच हे जेव्हा सेवियर गेले तेव्हा त्यांना खूप दुःख झालं. या कुटुंब, हे जे दाम्पत्य होतं, मिसेस अँड मिस्टर सेवियर, पिताजी आणि माताजी असं म्हणायचे सगळे त्यांना. स्वामी त्यांना माताजी म्हणे, सगळेच स्वामी त्यांना माताजी आणि पिताजी म्हणायचे. धन्य या दोघांची, कारण एका ब्रिटिश आर्मीमध्ये अत्यंत सिनियर लेवलवर काम करणाऱ्या ब्रिटिश आर्मी ऑफिसरनी एकदा स्वामीजींचे जे पाय धरले आणि दाम्पत्याने पाय धरले ते शेवटपर्यंत सोडले नाहीत. स्वामीजींच्या पाश्चात्य शिष्यांपैकी बऱ्याचशा शिष्यांनंतर बदललेल्या दिसतात. ओलीबुल आणि जोसेफाईन मॅक्लिऑड राहिलेल्या दिसतात बराच वेळ. निवेदिता वर खाली नातं झालेलं आपल्याला दिसतं, त्यासुद्धा राहिल्या पण वर खाली नातं झालेलं दिसतं. हेनरिएटा मुलरबाई आपल्याला माहिती होतं त्या स्वामीजींसाठी काही करायला तयार होत्या, पण एकदम ज्या त्यांना सोडून गेल्या त्या सोडूनच गेल्या. हे सगळं असताना फक्त शेवटपर्यंत स्टेडफास्ट ज्याला म्हणता येईल, अजिबात स्वामीजींना ज्यांनी सोडलं नाही ते म्हणजे हे सेवियर दाम्पत्य होतं. आणि यांचीच इच्छा अशी होती की स्वामीजींनी अद्वैताचा जो धडा घालून दिला त्या अद्वैताच्या साधनेसाठी एक असं मंदिर असावे की जिथं केवळ निर्गुणाची उपासना व्हावी, नीरव शांतता असावी, गजबज असणाऱ्या विश्वापासून ते दूर असावं, कोणत्याही नात्यांच्या गोत्यांच्या मध्ये असणारं असं काही नसावं,
जिथे विनाकारण पूजा अर्चेचा गोंधळ नसावा, कोणतंही कर्मकांड नसावं, असं एक ठिकाण असावं असं त्यांचं मत होतं. आणि स्वामीजींना तर ही कल्पना भयंकर आवडलेली होती. आणि म्हणून मग शेवटी अत्यंत त्रासांनी मायावती नावाचा आश्रम सुरू झाला होता. मायावती आश्रमाच्या आत्तासुद्धा मायावतीला गेल्यानंतर जी नीरव शांतता आहे ती 100 वर्षापूर्वी कशी असेल याची फक्त कल्पना केलेली बरी. या मायावती आश्रमात या बाई कॅप्टन सेवेर गेल्यानंतर एकट्यानंतर 38 वर्ष राहिल्या. शेवटपर्यंत त्यांनी स्वामीजींच्या घालून दिलेल्या साधनेचाच अवलंब केला. आणि म्हणून जेव्हा कॅप्टन सेवेर गेलेत असं कळाल्यानंतर स्वामीजीने ठरवलं की माझं हे नैतिक कर्तव्य आहे की मला त्यांना भेटून माताजींचं सांत्वन केलं पाहिजे. एक गोष्ट अशी लक्षात येते की स्वामीजींना साधारण तब्येतीची कल्पना आली होती. हे मायावती ज्या ठिकाणी आहे तिथे आत्तासुद्धा काय भारताची सुद्धा सरकारची काय परिस्थिती आहे माहिती नाही, आतासुद्धा तसं जाणं इतकं सोपं नाही आहे. एकतर तिथे रेल्वे जात नाही. ब्रिटिशांच्या काळी स्वामीजी गेले त्यावेळेला जिथंपर्यंत रेल्वे जाते तिथंपर्यंतच आज पण जाते, त्याच्या पुढं रेल्वे गेलेली नाही. काठगोदाम नावाचं गाव आहे, त्या काठगोदाम नावाच्या तिथे रेल्वे जाते आणि रेल्वे संपते. काठगोदाम नंतर पहाड चालू होतो आणि पूर्ण पहाडामध्ये जवळजवळ 110 किलोमीटर पहाडात गेल्यानंतर हे मायावती ठिकाण आहे. त्याच्या उत्तर पूर्वेला अल्मोडा येतं आणि या बाजूला जर आपण पाहायला गेलो तर नैनिताल येतं. साधारण नैनिताल अल्मोड्याच्या मध्ये उत्तराखंडामध्ये हे वर बसलेलं असं छोटंसं गाव आहे. अजूनही ते छोटं आहे. अजूनही मायावतीमध्ये रामकृष्णांचा आश्रम सोडला तर काही नाही आहे. त्याच्या जवळ लोहाघाट म्हणून गाव आहे, ते गावसुद्धा छोटंच आहे. पण मायावती या आश्रमामध्ये हा रामकृष्ण आश्रम आणि त्याच्या बाजूला आत्ता राहण्यासाठी 2 बिल्डिंग उभा केलेल्या आहेत. हे सोडलं तर तिथं अजूनही काही नाही आहे. आता स्वामीजींना तिथं जायचं होतं, तब्येतीची अशी परिस्थिती होती. तेव्हा त्यांनी आल्या आल्या असं सांगितलं की मला आता काहीही करून माताजींना भेटायला जायचं आहे. त्यामुळे त्यांची सगळ्यात पहिल्यांदा जी तयारी सुरू झाली ती तयारी या मायावती आश्रमाकडे जाण्याची तयारी सुरू झाली. त्यांनी पत्र लिहिलं त्या पद्धतीचं कोणाला माताजींना की मी येऊ इच्छितो, मला यायचं आहे तिकडे आणि आम्ही येतो आहे म्हणून. माताजींनी असं सांगितलं की मला कृपया अगोदर कळवा, व्यवस्था करायला लागेल. ही व्यवस्था कशाची होती तर ज्या ठिकाणी रेल्वे पोचते तिथून स्वामीजींना तिथंपर्यंत घेऊन जायचं, साधारण चालत जायला 4 दिवस लागायचे. आता 4 दिवस स्वामीजींनी चालणं शक्य नसल्यामुळे स्वामीजींना पालखीत घालणं फार महत्त्वाचं होतं. पालखीत घालायचं म्हणजे त्याला ते तसे पोर्टर किंवा हमाल मिळाले पाहिजेत, त्यांना दंडी हमाल म्हणतात. त्या हातात एक दंडा असतो त्यांच्या आणि ती पालखी असते. त्या ह्या दांड्याला धरून, कारण सगळा भाग जो आहे तो फार असा उंच सखल आहे. मग हे सगळी तयारी करायची होती म्हणून स्वामीजींना त्यांनी अगोदर सांगितलं होतं की मला सांगा म्हणून. त्याप्रमाणे दुर्दैवानं स्वामीजी म्हणाले मी कळवतो तारीख, पण ती तारीख लवकर कळवली गेली नाही. या दरम्यानच्या काळामध्ये साधारण स्वामीजी 9 डिसेंबरला आले आणि 28-27 डिसेंबरला 26 डिसेंबरला निघाले मायावतीला जायला. या दरम्यानच्या काळामध्ये त्या मठामध्ये असताना बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टी विचारल्या स्वामीजींना की स्वामीजी कसा झाला युरोपचा दौरा, तुम्हाला काय वाटलं वगैरे. त्यामध्ये शरदचंद्र चक्रवर्ती नावाचे त्यांचे शिष्य होते, त्यांच्याशी स्वामीजी खूप चांगला संवाद साधायचे. पण हे शरदचंद्र चक्रवर्ती खूप हुशार पण होते, कारण ते स्वतः खूप शिकलेले असल्यामुळं स्वामीजींना ते खूप काही विचारायचे. आणि त्यांचं विचारणं हे केवळ अद्वैताबद्दल नव्हतं, ते जगाबद्दलसुद्धा विचारायचे. आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी सहज काही गोष्टी स्वामीजींना विचारलेल्या आहेत. वर्ष आहे 1900 आणि स्वामीजींना त्यांनी विचारलं की युरोपच्या राजकीय परिस्थितीबद्दल तुमचं काय मत आहे. स्वामीजींची निरीक्षण शक्ती किती अफाट आणि अचाट होती, त्याबरोबरच त्यांच्याकडे भविष्य नोंदवण्याची किंवा भविष्य वर्तवण्याची ताकद किती होती याचा अंदाज आपल्याला तिथे येतो. स्वामीजींनी एक एक देशाबद्दल सांगायला सुरुवात केली. स्वामीजी म्हणाले युरोपमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या जर सगळ्यात वर गेलेला कोणता देश असेल तर तो फ्रान्स आहे. मग यांनी असं विचारलं की स्वामीजी जर फ्रान्स इतका तुम्हाला असा उच्च वाटतो सांस्कृतिक याच्यामध्ये तर तिथं तर उपभोगाचं केंद्र आहे असं म्हणतात. तर स्वामीजी म्हणाले आज युरोपमधला चार्वाक कोण आहे जर विचारलं तर तो फ्रान्स आहे. आणि ते म्हणाले एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली की द मून इज सेटिंग व्हेरी फास्ट. चंद्र अस्ताला चालला आहे फ्रान्सचा. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की आत्ता जर उदयांचल कोणाचं चाललं असेल, उदय कोणाचा होत असेल तर जर्मनीचा होतो आहे. त्यांनी बांधलेली जी नेव्ही आहे, त्यांचं जे नौदल आहे ते खूप सुंदरपणे बांधलं जातं आहे. त्यांच्या प्रत्येक
तयार होत असलेल्या वस्तू या खूप मोठ्या कारखान्यातून तयार होत आहेत. त्याचा दर्जा उत्तम दर्जाचा आहे. त्यामुळे आत्ताचा जो राजा आहे जर्मनीचा, तो गेल्यानंतर जर्मनी हा त्या प्रांतामधला, त्या खंडामधला एक प्रबळ राष्ट्र म्हणून उदयाला येईल. स्वामीजींनी नंतर ऑस्ट्रियन हंगेरीबद्दल सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, ऑस्ट्रियन हंगेरीबद्दल मी स्वामीजींचं बोलणंसुद्धा फार सुंदर होतं, एक एक ओळीत सांगायचे सगळं. ते म्हणाले, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, साधारण पहिल्या महायुद्धाच्या अगोदर तुर्कस्तान किंवा टर्कीला सिक मॅन ऑफ युरोप असं म्हणायचे, असं आपण इतिहासात वाचलेलं आहे. स्वामीजींनी त्या वाक्याचा उपयोग करून घेतला आणि म्हणाले की इफ टर्की इज अ सिक मॅन ऑफ युरोप देन ऑस्ट्रियन हंगेरी इज सिक डेम ऑफ युरोप. ते म्हणाले, या दोन्ही देशांमधलं जे काही आहे ते हळूहळू जर्मन त्यातले बोलणारे जितकी लोकं असतील ती सगळी जर्मनी पादाक्रांत करून टाकेल. हे भविष्य त्यांचं दुसऱ्या महायुद्धामध्ये खरं ठरलं आणि जेवढे जर्मन भाषिक ऑस्ट्रिया होते ते सगळे तिकडे तयार गेले. त्याच्यानंतर स्वामीजींनी असं सांगितलं की सर्बिया आणि हा जो प्रांत आहे सर्बिया आणि बल्गेरिया, हा प्रांत सगळ्यात मागे राहील आणि हा प्रांत रशियाकडून गिळंकृत केला जाईल. स्वामीजींनी त्यावेळेला सांगून ठेवलेलं आहे. सहज विचारलं शरदचंद्र चक्रवर्तींनी की स्वामीजी तुम्हाला असं काय वाटतं का की आणखीन काही क्रांती वगैरे तिथे होईल का? ते म्हणाले, मला आत्ता असं दिसतंय की साधारण येणाऱ्या काही वर्षांमध्ये दोन्हीपैकी एका ठिकाणी क्रांती होईल, एक तर रशिया किंवा एक तर चीन. आणि 1919ला रशियन क्रांती झाली. स्वामीजींच्या चाणाक्षपणा म्हणजे स्वामीजी रशियाला गेलेले सुद्धा नव्हते. फक्त रशियामधला एक मोठा सरदार उमराव, जो रशियामधून बहिष्कृत केला गेला, जो पॅरिसमध्ये राहत होता, त्याची आणि स्वामीजींची काही मीटिंग्स झाल्या होत्या. त्या बोलण्यामधून स्वामीजींनी इतकं सगळं अवगत करून घेतलं होतं. आणि हे सगळं चालू असतानाच मग त्यांनी असं विचारलं की स्वामीजी आम्ही तर असं ऐकतो की फार प्रगत राष्ट्र आहेत. ते म्हणाले, हे बघ, भौतिकदृष्ट्या म्हणशील तर युरोपमध्ये 3च राष्ट्र आहेत, बाकी सगळ्या बेबीज आहेत. इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्स ही 3 राष्ट्र सोडली तर बाकी सगळ्या बेबीज आहेत असं सांगितलं. दुसरी गोष्ट त्याने सांगितलं की ज्या पद्धतीने भौतिकतावाद वाढतो आहे युरोपमध्ये, मला असं दिसते की पाश्चात्य देशामध्ये फक्त शायलॉक निर्माण होतील. अत्यंत संपत्तीचा हाव असणारे खूप मोठे कारखानदार तयार होतील आणि त्यांच्या मुठभर लोकांच्या हातामध्ये बहुतेक पैसा जाऊन त्यांच्याच हातामध्ये राहील असं मला दिसतंय, जे आज 2019मध्ये सुद्धा आपल्याला तेच जाणवतं. स्वामीजींना त्याने असं विचारलं शरदचंद्रांनी, जर असं असेल तर आपण तर त्यांना प्रगत राष्ट्र म्हणतो, मग तुम्ही असं कसं म्हणता? स्वामीजी म्हणाले, हे बघ, पार्लमेंट, फ्रीडम, लिबर्टी, ऑल दीज आर जोक्स. केवळ विनोदाच्या पातळीवर बौद्धिकदृष्ट्या प्रत्येकाला अनुकूल वाटते म्हणून याच्याबद्दल बोललं जातं, पण खरं स्वातंत्र्य, खरं विचार, खरं पार्लमेंट किंवा अशा प्रकारचं तिथं काहीही नाही. मग तो म्हणाला, आपल्या देशाचं. स्वामीजी म्हणाले, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला कोणत्याही परकीय ताकदीने कितीही हात लावला तरी हरकत नाही. फक्त एक क्षेत्र भारताचं असं आहे ज्याच्या आजूबाजूला सुद्धा आपण परकीयांना फरकून दिलं नाही पाहिजे, ते म्हणजे आपला हिंदू धर्म. ज्या दिवशी आपला हिंदू धर्म परकीयांच्या पायाशी जाईल त्या दिवशी भारताचं भवितव्य संपलेलं असेल आणि ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत भारत संपू शकत नाही. स्वामीजींनी धर्माचं राष्ट्र उभारण्यातलं महत्त्व किती वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे. आणि एवढ्या एका कारणासाठी स्वामीजींचं नंतर जेव्हा थिओसॉफीबरोबर भांडण झालं होतं तेव्हा स्वामीजींनी एक शब्द वापरला आहे, ॲनी बेझंटबद्दल वापरलेला शब्द आहे. ते म्हणाले, कितीही देशभक्ती दाखवली तरी देशभक्तीपुरता मर्यादित देशभक्ती असेल तर माझी मान तुमच्यापुढे तुकेल, पण माझ्या धर्माला सांगण्यासाठी जर बाहेरच्या धर्मातलं कोणी आलं असेल तर मी ते कदापिही मान्य करणार नाही, कारण माझा धर्म मला जितका कळाला आहे तितका बाहेरच्यांना कळाला आहे असं मला वाटत नाही. असे स्वामीजींचे उद्गार होते. हे सगळं चाललं, हे रोजचं बोलणं चालू होतं, हसणं खेळणं चालू होतं आणि आता जायची तयारी पण चालली होती. स्वामीजी 27 तारखेला निघाले, ट्रेनमध्ये बसले, कलकत्त्याहून ट्रेन निघाली आणि शेवटी आले ते काठगोदाम या ठिकाणी. पहाटे 5 वाजता रेल्वे पोचली. आता गमतीचा भाग असा झाला होता की बर्फ पडायला चालू झालं होतं, कारण चालले होते डिसेंबरात, अत्यंत कडाक्याची थंडी, बर्फ 12 इंच म्हणजे 1 फुटापर्यंत बर्फ पडतं. अशामध्ये स्वामीजी आणि स्वामीजींची तब्येत अशी बरोबर असणारे सगळे, पण असंही नव्हतं की खूप काही सुखसोयी त्यांच्याकडे होत्या. तरीही स्वामीजींनी असं लक्षात आलं की जर कदाचित आपल्याला मायावतीला सरळ जाता आलं नाही
तर आपण अल्मोड्याला जाऊन मुक्काम करावं म्हणून लाला बद्रीशाह म्हणून एक श्रीमंत ग्रस्त होते अल्मोड्याचे, स्वामीजींचे अत्यंत निस्सीम भक्त. स्वामीजी जेव्हा जेव्हा अल्मोड्याला गेले त्यांच्याकडे राहिले, भगिनी निवेदिता त्यांच्याकडे राहिल्या, स्वामीजींचे शिष्य त्यांच्याकडे राहिले, स्वामी स्वरूपानंद त्यांच्याकडे राहिले, त्याने सढळ हाताने मदत केली. ते एक नाव असं आहे आणि गमतीचा भाग असा आहे, ते मारवाडी होते, बनिया होते, बिझनेस करणारे होते, पण त्यांची मदत स्वामीजींनी मुक्त असताना घेतलेली आहे. गमतीचा भाग असा आहे की रामकृष्ण परमहंसांच्याकडे ज्या वेळेला 1 रुपयाची ददात होती त्यावेळेला 1,00,000 रुपये घेऊन एक मारवाडी 3 वेळेला आला होता. 3 वेळेला सांगितलं होतं की आम्हाला पैसे नकोत. त्यातल्या दुसऱ्या वेळेला जेव्हा रामकृष्णांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये मला इतकं पाप दिसतंय की मी त्या पैशाला हात लावू शकत नाही. म्हणजे सद्गुरू व्यक्ती जेव्हा एखादं दान स्वीकारते तेव्हा त्या दान स्वीकारल्यानंतर दान केलेल्याला नाही, दान घेतलं म्हणून त्याला उपकार मानावे लागतात. म्हणून दानामध्ये स्वामीजी नेहमी असं म्हणतात की जो दान देणार आहे त्यांनी आपल्या गुडघ्यावर झुकावं. कशासाठी? तर ज्यांनी घेतलं त्यांनी ते स्वीकारलं, हा त्याचा मोठेपण आहे, असं स्वामीजींनी दानाची व्याख्या सांगितलेली आहे. म्हणून लाला बद्रीश यांच्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. त्यांना एक पत्र लिहिलं, ताबडतोब त्यांनी सांगितलं की स्वामीजी येणार म्हटल्यानंतर त्यांना आनंद झाला. त्यामुळे त्यांनी काय केलं, स्वतः येत नसल्यामुळे आपला भाऊ गोविंद शाह म्हणून होते त्यांना पाठवून दिलं. आता गोविंद शहा आपले कुलीज वगैरे सगळे घेऊन पोचले काठगोदामला. तोपर्यंत इकडची व्यवस्था करण्यासाठी कालीकृष्ण विरजानंद महाराजांना पाठवलं होतं. विरजानंद महाराज एक व्यक्तिमत्व पाहण्यासारखं आहे. स्वामींचे सगळेच शिष्य पाहण्यासारखे आहेत, सगळेच जीवनमुक्त आहेत. पण काही काही उदाहरणं अशी आहेत की आपण पुराणात अशा भक्ती ऐकलेल्या आहेत. 19व्या शतकामध्ये सुद्धा अशी भक्ती होती, हे बघण्यासाठी हे सगळं बघायला हरकत नाही. हे कालीकृष्ण म्हणजे वयाने तरुण होते त्यावेळेला स्वामीजींपेक्षा. कालीकृष्ण होते मायावतीला. विरजानंद महाराज जेव्हा कळालं अचानक की स्वामीजी येणार आहेत, कारण तारीख सांगितलेलीच नव्हती, ताबडतोब माताजी ज्या होत्या त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही काहीतरी करा, कारण स्वामीजींसाठी आपल्याला कमीत कमी 10 ते 12 हमाल लागणार. कारण स्वामीजींच्या बरोबरची घोडी, स्वामीजींना पालखीत बसवायचं, त्यांचं सामान सगळं घेऊन यायचं. कालीकृष्ण महाराजांनी स्वामीजींनी तारीख लवकर सांगितलेली नसली तरी त्यांनी 2 दिवसात 110 मैल अंतर चालून संपवलं. 110 मैल चालून विरजानंद महाराज आपल्या सगळ्या कुलींना घेऊन आदल्या दिवशी रात्री 11:30-12 वाजता येऊन पोचले. बरोबर 28 तारखेला येऊन पोचले तिथं. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता स्वामीजींची रेल्वे आली. स्वामीजी रेल्वेतून उतरले. ताबडतोब तिथे 2 पक्ष, कारण इकडे गोविंद शहांचा पक्ष अल्मोड्याला चला, हे इकडून आले होते. मग आता कुठे जायचं याच्यावर चर्चा चालू झाली. विरजानंद महाराज हे फार वेगळे शिष्य होते. त्यांनी स्वामीजींना असं सांगितलं, हे पहा स्वामीजी, 2-3 गोष्टी आहेत, तुमचं काही खरं नाही. तुम्ही अल्मोड्याला गेलात तिथं बाकीची सगळी ब्यादं मागे लागतील आणि त्यात मायावती राहून जाईल, एक. दुसरी गोष्ट, तुम्ही तिथून केव्हा मायावतीला निघणार ह्याची काही खात्री नाही. तिसरी गोष्ट, आम्हाला कुठं पाठवाल त्याची काही खात्री नाही, कारण गुरु आज्ञा आहे, जा म्हणले की जायचं. पहिल्यांदा कसं झालं होतं, जेव्हा विरजानंद महाराज भेटले, संन्यास दिला, संन्यासानंतर विरजानंद महाराज यांच्या सेवेत लागले. काय सेवा केली असेल विवेकानंदांची बघा. आपले गुरु झोपत नाहीत, त्यांना झोप लागत नाही, तेव्हा ते कधीही उठतील. मग कधीही उठतील तर कधीही काही मागतील, आणि गुरुनी मागितल्यानंतर जर शिष्य तिथं जागा नसेल तर त्याच्यासारखा अपराध नाही. म्हणून हे विरजानंद महाराज 1 महिना झोपत नसत. ब्रह्मानंद महाराजांना काळजी वाटायची की तुला काय कसं होत. ते म्हणाले, मला गुरुची सेवा करताना आनंद वाटतो. आणि एवढं करून रात्रभर स्वामीजींच्या बाजूला जागं राहायचं. सकाळी उठल्याबरोबर किचनमध्ये जाऊन सगळं जेवण बनवायचं. विरजानंद महाराज जेवण बनवायचे. स्वामीजींचा भोग, सगळा प्रसाद जो आहे तो सगळ्या स्वामीजींचा ते बनवायचे. बरं, एवढं बनवत असताना कधीही बघितलं तर विरजानंद महाराज काहीतरी बनवत आहेत, काहीतरी शिजवत आहेत, काहीतरी डोक्यावर टोपली घेऊन कुठेतरी टाकायला जात आहेत, काहीतरी घेऊन यायला जात आहेत, स्वामीजींना देत आहेत, पाणी देत आहेत. सेवा ज्याला म्हणतात. विचारसागर रहस्यमध्ये गुरुची कृपा कशी संपादन करावी असं लिहिलं आहे. त्यामध्ये एक परिपालन असं आहे. परिपालन म्हणजे त्याच्या आजूबाजूला त्याला जे लागेल गुरुला, आणि मग गुरु अशा एखाद्या परिस्थितीमध्ये जे काही देऊन जातो ते त्याच किमतीचं असतं. पण विरजानंद महाराजांनी केलेली सेवा ही फारच वेगळी सेवा आहे. मग शेवटी महाराजांना, स्वामीजींना मान्य करावं लागेल की ठीक आहे, तू म्हणतोयस ना, मग आपण मायावतीला जाऊ.
मग आता गोविंद शहानी काय करायचं, त्यांनी तर अल्मोडाला जायचं होतं, त्यांनी ताबडतोब डिक्लेअर करून टाकलं, ठीक आहे अल्मोडा कॅन्सल, लेकिन पण आम्ही तुमच्याबरोबर येणार. स्वामीजींच्या बरोबर आपल्याला 5 मिनटं राहायला मिळतंय. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण आता फक्त वर्णन करू शकतो, पण ज्यांनी पाहिलंय त्यांच्या वर्णनातून स्वामीजी काय दिसतात किंवा कसे होते हे बघण्यासारखं आहे. जे शिकलेले होते, टिळक, नचिकेळकर, यांना तर काही प्रश्नच नव्हता. म्हणजे ते विद्वान होते आणि ते कळालं की हे जीवनमुक्त आहेत, मान्य आहे. जे पंडित होते त्यांना ज्ञानामुळे आदर होता, पण ज्यांनी काहीच शिकलेलं नाही, ज्यांचं काम फक्त कष्ट करण्याचं आहे, त्यांना स्वामीजींच्याबद्दल आदर का वाटावा. परिस्थिती अशी होती की स्वामीजी ज्या ज्या वेळेला गंगेतून या बाजून त्या बाजूला जायचे, त्यावेळेला ज्या नावाड्यांनी त्यांना या बाजूने त्या बाजूला नेलं, तो नावाडी संध्याकाळी स्वामीजी परत कदाचित इकडून इकडे येतील म्हणून तिथं थांबलेला असायचा. दर्शन नव्हे, एवढा वेळ आपल्याला स्वामीजींच्या बरोबर, जोपर्यंत गंगा पार होत नाही तोपर्यंत स्वामीजींचं दर्शन, स्वामीजी आपल्या डोळ्यासमोर राहतील. काय वर्णन आहे एकेकाची, ऐकण्यासारखं आहे. या स्वतः विरजानंदांनी जेव्हा पहिल्यांदा स्वामीजींना पाहिलं तेव्हा त्यांनी असं लिहिलं की माझ्या आयुष्यामध्ये मी बघू शकणार नाही अशा 2च गोष्टी होत्या, एक सूर्य आणि दुसरं स्वामीजींचे डोळे. त्यांनी असं लिहिलं की सोन्याची जाळाळी मी माझ्या आईच्या दागिन्यांमध्ये पाहिलेली होती, तीच मी त्यांच्या कांतीमध्ये बघितली. सरलादेवी चौधरी त्यानंतर महात्मा गांधींच्या सहवासामध्ये सुद्धा आल्या. खूप मोठी बाई होती, खूप पतिव्रता होती ती, खूप वेगळ्या प्रकारची स्त्री होती. रवींद्रनाथ टागोरांची भाची होती ती. त्यांनी जे वर्णन केलं ते सुद्धा पाहण्यासारखं आहे. ती म्हणते की संध्याकाळचा सूर्य जेव्हा मावळत असतो ना, तेव्हा त्याची पिवळी किरणं जेव्हा हळू, ती मंद असतात, सुखावह असतात, प्रखर वाटत नाहीत पण प्रखर दिसतात, आणि त्याची जी झाक आहे त्याला साधारण सोन्याचा मुलामा चढल्यासारखं वाटतं ना, तशी कातडी होती, तसे स्वामीजी दिसायचे. आणि हे सगळं दिसत असताना स्वामीजी भयंकर आजाराने ग्रस्त होते. स्वामीजींच्या दिसण्यात बदल घडायचा. स्वामीजी कधी कधी असे समोर यायचे की जेव्हा हे यात्रा करून परत आले मायावतीची, तेव्हा ब्रह्मानंद महाराजांना वाटलं की महाराज जगतात की नाही, कारण इतके ते असे थकलेले दिसत होते. पण हेच स्वामी विवेकानंद अचानक दरवाजा बंद करून आत ध्यानाला बसायचे, आणि ध्यान करून जेव्हा बाहेर यायचे तेव्हा असं वाटायचे की एखादा सूर्य बाहेर पडलेला आहे, असं तेज दिसायचं. अशी स्वामीजींची सगळी कथा होती. ठरल्याप्रमाणे स्वामीजींनी काठगोदामहून पुढे जायला सुरुवात केली. ते दंडी सगळे आले होते कुली, स्वामीजींना बसवलं. पहिला दिवस 17.5 मैलाचं अंतर पार केलं, पोचले. धुरी म्हणून डाक बंगला होतं, तिथे मुक्काम पडला, मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं नाश्ता वगैरे स्वामीजींचं सगळं त्यांनी, विरजानंदांनी यांनी करायचं. हे सगळं चालू असताना तारक महाराज, शिवानंद महाराज बरोबर होते. शिवानंद महाराज आणि हे महाराज, हे दोघं करायचे जेवण. स्वामीजींचं झालं. दुसऱ्या दिवशी निघायची वेळ झाली, निघाली. थोडासा त्याच्यामध्ये काय झालं की स्वामीजींना पालखीमधून घेऊन जात होते, बाकीचे चालत किंवा पॉनीवरनं किंवा घोड्यावरनं अशी येत होते. हे झाल्यामुळे थोडं मागं थोडं पुढं झालं. स्वामीजींच्या बरोबर जी मंडळी चालली होती, स्वामीजी ते शांत बसणारे तर नव्हते. स्वामीजींनी जेवढे सगळे बरोबर चालले होते ना, त्यांना सगळ्यांना स्वित्झर्लंडमधल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. ते बिचारे भोई, पण त्यांना ऐकताना गंमत वाटायला लागली. त्यांचा हळूहळू वेग मंदावायला लागला. त्यात एक जण जो होता तो जरा स्वामीजींनी त्याचं नाव ठेवलं पंडित. कारण का तर तो चंडी मंत्र म्हणत म्हणत स्वामीजींना घेऊन चालला होता. मग स्वामीजींनी हळूच त्याची ओळख काढली. मग म्हणाले, पंडितजी काय विशेष काय वगैरे. तर तो म्हणाला, स्वामीजी खरं सांगू, मला लग्न करायचं आहे. स्वामीजी म्हटले, उत्तम गोष्ट आहे, काय हरकत नाही. तर मुलगी वगैरे म्हटलं, त्याच्यासाठीच आता पैसे गोळा करायचे म्हणून हे सगळं चाललं आहे. तर स्वामीजी म्हणाले, चांगलं आहे लग्न. नाही, मला अनुभव आहे म्हणाला. तो म्हणजे काय, माझे 4 लग्न झालेले आहेत म्हणाला. मग कुठं आहेत 4 बायका. मला 4ही मेल्यात म्हणाला. मग स्वामीजी म्हणाले, जर मी तुला समज हुंड्याचा पैसा दिला, असं म्हटल्यानंतर त्यांनी एकदम स्वामीजींचे पायच धरले. तुम्ही बोलला तेवढं पुष्कळ झालं. असे काहीतरी खेळ करत स्वामीजी त्याच्याबरोबर चालले होते. गंमत अशी झाली, हे सगळं झाल्यामुळे वाटेत एक पहारपूर म्हणून हे आलं, स्टेशन आलं. तिथं थांबायचं ठरलं. तिथे छोटीशी टपरी होती ती. तिथं फक्त थोडंसं काहीतरी खायला मिळेल, त्यावेळेला चहा वगैरे असं काय फारसा नव्हता. तर त्याने सांगितलं स्वामीजी, कारण स्वामीजी फार सॉफ्ट माणूस आहे, मृदू माणूस आहे. ते म्हणाले, जरा थोडंसं बसून आपण काहीतरी खाऊन पुढे निघू. ते म्हणाले, हरकत नाही. बसले. आता ते खुली लोक अशी, ते बसले म्हटलं तर ते म्हणाले, महाराज आम्ही जेवण करून घेऊ का. ते म्हणाले, घ्या. ते पाऊस पडत असणारा, त्यामुळे ते
लाकूड पेटणं, कसं तरी ती लाकडं पेटवत धूर झालेला, त्या धुरामध्ये त्याने जेवण करायला सुरू केलं. आणि एवढं सगळं चाललंय तोपर्यंत विरजानंद महाराज मागून आले आणि बघतात तर एक इकडं झोपला, एक तिकडं झोपला, एक कोणीतरी हुक्का ओढतोय. ते ओरडायला सुरुवात केली की अजून आपल्याला 7.5 मैल पुढं जायचं आहे, 3 वाजले, इथं कसं चालणार आहे? ते म्हणाले आम्ही स्वामीजींना विचारलेलं आहे. विरजानंद महाराज स्वामीजींच्याकडे म्हणाले हे काय चाललंय स्वामीजी, पोचणार कसं तुम्ही? ते म्हणाले काली तू फार गडबड करतोस. म्हणाला स्वामीजी बर्फ पडायला आलाय, रात्री कुठं राहणार तुम्ही, असं का करताय? असं म्हणूपर्यंत ह्यांनी जोपर्यंत पथाऱ्या उचलल्या तोपर्यंत 5 वाजून गेले होते. आता 5 वाजून गेले ना, आत्ता निघायचं म्हणजे रात्री कुठं मग मुक्काम टाकायचं, त्यामुळे तिथंच थांबायचं ठरलं. दिवस होता 31 डिसेंबर 1900. शतक संपून दुसरं शतक लागणार होतं. विरजानंद महाराज अत्यंत कष्टात होते, कारण स्वामीजींना सांभाळायचं ही गोष्ट साधी नव्हती. केव्हा तडकतील काही सांगता येत नव्हतं. स्वामीजी रागावले की त्यांच्यासमोर कोणी उभं राहू शकत नसे. आता करायचं काय हे कळत नव्हतं. त्याच वेळेला स्वामीजींना शेवटी तिथंच थांबायची पाळी आली. गंमत अशी झाली, बाहेर बर्फ पडायला सुरुवात. खूप पाऊस पडल्यामुळं अंधार होता, मिस्ट किंवा असं धुक्यासारखं झालं होतं, दिसत काहीच नव्हतं. त्या ठिकाणी स्वामीजी तिथं राहिले. आता राहिल्यानंतर रात्री थंडी वाजायला सुरुवात झाली. आपल्या गुरुला थंडी वाजते. आता काय करायचं? शिवानंद महाराजांनी दरवाजातून जिथून थंड हवा येत होती तिकडे आपली पाठ केली आणि बसले. रात्रभर बर्फातून येणारं थंड वारं शिवानंद महाराजांच्या पाठीला लागत होतं. एका बाजूला विरजानंद महाराज असेल त्या धुनीमध्ये कसं तरी काहीतरी पेटवून फक्त स्वामीजींना ऊब देण्याचा प्रयत्न करत होते. स्वामीजी झोपणार कशावर? त्या परिस्थितीमध्ये जाऊन थोडा ओला पाचोळा, कोरडा पाचोळा जिथे मिळेल तो गोळा केला विरजानंदाने. त्याची एक उशी बनवली. ती उशी बनवून आपल्या मांडीवर ठेवली. स्वामीजींना आपल्या मांडीवर झोपवलं. स्वामीजींना झोप लागली म्हणून मांडीसुद्धा हलवता येत नव्हती विरजानंद महाराजांना, आणि बाहेर थंडी होती. अशा थंडीत ते राहिले. त्यात गमतीचा भाग म्हणजे जेवण म्हणून त्यांना अर्धा इंच जाडीच्या भाकऱ्या खायला दिल्या त्या माणसांनी. ज्यांनी दिल्या तो यांना शिव्या घालत होता त्यांच्या भाषेमध्ये. स्वामी विवेकानंदांना ती भाषा पूर्ण येत होती. त्यामुळे आपल्याला हा शिव्या घालतो हे त्यांना पूर्ण कळालेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये अख्खी रात्र काढली आणि चिडले भयंकर स्वामीजी. तारक शिवानंद महाराजांच्यावर तडकले. तारक तो एक तरुण आहे, तुला कळत नाही का, तुला अक्कल नाही का, इथे असं कशी काही व्यवस्था केलेली आहे हे ते. शिवानंद महाराज स्वामीजींच्यापुढं कोण काय बोलत आहे? ताबडतोब विरजानंद महाराज आले आणि म्हणाले स्वामीजींना तुम्ही शांत बसा. ते म्हणाले तू कोण मला शांत बस? तुम्ही शांत बसा. कोणी सवलत दिली त्या पोर्टर लोकांना? स्वामीजी म्हणाले मी दिली. मग चूक कोणाची आहे? स्वामीजी इतके लहान मुलासारखे होताना म्हणाले बरोबर आहे, तुझं बरोबर आहे, माझी चूक झालेली आहे, मी बोललो तुला तेही चुकलेलं आहे, सगळंच चुकलेलं आहे. तर मग विरजानंद म्हणाले आता शांत बसा, जेवण झालं की तुमचा राग कमी येईल, तुम्हाला भूक लागली की राग येतो. त्यांनी जेवण दिलं. स्वामी झोपले. स्वामीजींना छान झोप लागली. सकाळी उठल्यानंतर स्वामीजी म्हणाले बऱ्याच दिवसांनी मला अशी छान झोप लागली. आणि मग त्यांनी ते पहारपूर नावाची जी जागा होती ती सोडली. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपला परत पुढचा प्रवास चालू केला. आणखीन 2 दिवस प्रवास होता, पण तो सुखकर झाला. कारण त्याच्यानंतरचा जो डाक बंगला होता तिथे सदानंद महाराज अगोदरच जाऊन पोहोचलेले होते आणि त्यांनी सगळी व्यवस्था करून ठेवली होती. त्यामुळे स्वामीजी परत आनंदी झाले. 2 दिवसाचा तो प्रवास संपला. असा 4 दिवसाचा प्रवास संपून स्वामीजी मायावती आश्रमात पोहोचले. मायावती आश्रमामध्ये माताजी होत्याच. आश्चर्य वाटतं कधी कधी, पण एक आत्मानंद नावाचे स्वामी तिथं होते. ते 6च महिन्यापूर्वी तिथं आले होते. ते कोण होते? एक अमेरिकन तरुण. स्वामीजींची काही पुस्तके किंवा असं काहीतरी वाचून जे त्यांनी अमेरिका सोडली तो सरळ मायावतीला आला. तो तिथे राहत होता. तो अमेरिकेचा, माताजी इंग्लंडच्या. बाकी निर्भयानंद महाराज होते, सदानंद महाराज होते, विरजानंद महाराज होते, त्याच्यानंतर तारक महाराज होते. असे सगळे तिथे साधारण 7-8 लोकांचा तो कंपू जमला. महाराज म्हणजे सगळ्यांनी असं ठरवलं होतं की आता स्वामीजींना त्रास द्यायचा नाही, कारण त्यांची तब्येत खूप खराब आहे. स्वरूपानंद महाराज तिथं होते. स्वरूपानंदांचं वय, कारण ते गेलेच मुळात 23-24व्या वर्षी. फार तरुण कोवळं वय, पण प्रचंड प्रखर साधना. आल्या आल्या माताजींनी तक्रार सांगितली. कोणाला? स्वामीजींना. स्वामीजी, हा तुमचा जो शिष्य आहे
याला सांगा, कारण हा रात्रभर जाऊन जंगलात जाऊन ध्यानाला बसतो. आणि मी परवा ह्याला शोधायला गेले होते कंदील घेऊन. तुम्ही अजून जर तिथे गेलात, मी जाऊन आलो त्या जागेमध्ये, 7:30ला माझ्याबरोबर आलेले म्हणाले लवकर निघा. ही आत्ताची परिस्थिती आहे. 100 वर्षापूर्वी, 125 वर्षापूर्वी त्या जागेला आत्ता त्यांनी थोडंसं असं लोखंडाचं हे बनवलं आहे, घर बनवलं आहे छोटं, जिथं ते ध्यानाला बसायचे. खूप छान जागा आहे. त्या ठिकाणी ते ध्यानाला बसायचे. ते केव्हा सगळं काम करून प्रबुद्ध भारत तिथून छापलं जायचं. तर प्रबुद्ध भारतचं प्रकाशनचं सगळं काम करून, रात्रीची सेवा करून, रामकृष्णांची पूजा करून, माताजींचं जेवण बघून, माताजी झोपलेल्यानंतर ते ध्यानाला बाहेर पडायचे आणि रात्रभर ध्यान करत असायचे. एक दिवस त्यांना जाग आली, स्वरूपानंद दिसत नाही म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटली की कुठं गेला हा. म्हणून तशा रात्री ते हातात कंदील घेऊन बाहेर पडल्या जंगलामध्ये शोधायला हा कुठे आहे. सुदैवाने अर्ध्या एक तासात त्यांना कळालं की या ठिकाणी तो आहे. जाऊन बघितलं तर ध्यान लागलेलं होतं. बाहेरच्या बाजूला वाघाचे पंजे दिसले आणि म्हणून तक्रार करत होत्या की तिथे जंगली श्वापद आहेत, याला सांगा की ध्यान वगैरे अशा पद्धतीचं काही विलक्षण काही करू नको म्हणून. स्वरूपानंद महाराजांनी त्यावेळेला डायरी लिहायला सुरुवात केली. गुरु आपले आलेत आणि ती शेवटची स्वरूपानंद महाराजांची भेट होती. विरजानंद महाराजांची सुद्धा ती शेवटचीच भेट ठरली. त्यामुळे त्यांनी तिथे स्वामीजी बरोबर 18 दिवस राहिले. 1 जानेवारी ते साधारण 18 जानेवारीपर्यंत स्वामीजी तिथं होते. त्यातले बरेच दिवस स्वामीजी बाहेर पडू शकले नाहीत, कारण एकतर तब्येत खराब होती म्हणून आतच राहायचे ते. आणि काही दिवस मात्र जेव्हा मोकळे थोडेसे झाले त्यावेळेला स्वामीजी बाहेर पडलेले आपल्याला दिसतात तिथे. त्या काळामध्ये स्वामीजी सगळ्यांची गप्पा मारायचे, पण त्यांनी कधी प्रवचन वगैरे असं काही केलं नाही. पण एकदा मात्र असं झालं, एकदा स्वतःच स्वामीजी संध्याकाळच्या वेळेला उठले, असं जेवण झालेलं होतं, उठले आणि एका विषयावर त्यांनी आत्मज्ञानावर बोलायला सुरुवात केली. स्वामीजी बोलायला लोक किती होती? 7-8च होते. 8-10 लोकांपुढे बोलत होते. पण स्वामीजींचा आवेश असा होता की साधारण 1000 लोक समोर बसलेली आहेत. कारण ते त्या भावनेमध्ये गेल्यानंतर आणि एक 45 मिनटं त्यांनी एक प्रवचन केलं. त्या प्रवचनाच्या आठवणी स्वरूपानंदांनी नेऊन ठेवलेल्या आहेत. लिहिणारे जीवनमुक्त होते, लिहिणारे अद्वैताचे साधक होते, पण त्यांनासुद्धा अप्रूप वाटावं त्यातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रस्थानत्रयीपासून ब्रह्मसूत्रापर्यंत पारायणं झालेली होती. एवढं असून स्वामीजी काहीतरी नवीन सांगतायत असं त्यांना वाटत होतं. म्हणजे काय पातळीचं ते संभाषण असावं हे आपल्या लक्षात येतं. स्वामीजींना त्या काळामध्ये 1-2 वेळाला माताजींच्यावर संध्याकाळी ते फिरायलाही गेले. अजूनही खूप सुंदर प्रदेश आहे. अजूनही आश्रमाच्या बाहेर पडल्यानंतर तो जो काही खाली जायचा रस्ता आहे तो असा वळत 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 खाली पर्वतातून जातो. ज्यावेळेला मी तिथे राहिला होतो त्यावेळेला काही रामकृष्ण मिशनचे स्वामीजी आत्ताचे जे आहेत ते संध्याकाळी असे फिरायला बाहेर पडतात. नयनरम्य जगा आहे. आत्ता अशी वाटते, त्या काळी कशी असू शकेल. माताजींच्यावर स्वामीजी बाहेर फिरायला हे व्हायचे. तेवढ्यात विरजानंदांच्या लक्षात आलं की आपल्या स्वामीजींना काय आवडतं? आईस्क्रीम भयंकर आवडतं. मग आता मायावतीमध्ये आईस्क्रीम कुठून आणायचं? त्या मायावतीच्या तो जो आश्रम आहे त्या आश्रमाच्या जरा पुढे एक छोटासा तलाव आहे, अजूनही आहे तो. त्या तलावाच्या तिथे जे पाणी होतं त्या तलावाचं ते संपूर्णपणे गोठलेलं असायचं. विरजानंद महाराजांनी तिथं जाऊन बर्फ घेतला आणि गोठलेला असल्यामुळे तो बर्फ खिसावा लागला नाही, कारण तो मऊ होता. तो बर्फ आणला, थोडंसं झाडाची फळं असतात ती फळं घेतली, त्या फळांचा रस घेतला, थोडं हे केलं आणि एक आईस्क्रीम तयार केलं आणि स्वामीजींना खायला दिलं. स्वामीजी भयंकर खुश झाले. म्हणाले याला रिसोर्सफुलनेस म्हणतात. काली या बाबतीत सगळ्यात पुढे आहे. असे त्यांचे आनंदाचे दिवस चालले होते. त्या काळामध्ये तिकडचे आजूबाजूची जी लोकं होती ती येऊन त्यांना भेटली. असे छान छान दिवस 18 दिवस त्यांचे गेले आणि मग माताजींचा त्यांनी निरोप घेतो म्हणून सांगितलं. परतीच्या प्रवासाला कुली मिळेनात. मग कुली आणण्यासाठी 2 माणसं वेगळ्या वेगळ्या दिशेंनी गेली. शेवटी स्वरूपानंद महाराजांनी कुठून तरी 10-12 कुली गोळा केले. विरजानंद महाराजांना स्वामीजी म्हणाले, बाबा तुला कुली मिळाली नाही तर मला पुढं जायचं आहे, नाहीतर मला कलकत्त्याला तू पोचवतोस की नाही? तो म्हणाला, स्वामीजी कोणी मिळालं नाही तर माझी पाठ आहे, मी तुम्हाला पाठीवरून घेऊन 65 किलोमीटर खाली जाईन, 65 मैल 110 किलोमीटर जाईन. स्वामीजी म्हणाले, मला खड्ड्यामध्ये पडायची अजिबात इच्छा नाही तुझ्या पाठीवर. स्वामीजींचा जो विनोदी स्वभाव होता तो प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि मग स्वामीजी जेव्हा निघाले प्रवासाला तेव्हा सगळ्यांचं असं लक्षात आलं की स्वामीजींची पावलं जड पडत आहेत.
सहज स्वामीजी बोलून गेले की एकेकाळी याच भागामध्ये मी एका दिवसामध्ये 70 किलोमीटर फिरलेलो आहे, पण आज माझ्याच्याने पाऊल उचलत नाही आहे, माझी परिस्थिती खूप खराब आहे. आणि बोलता बोलता सहज बोलून गेले की आता नाही वाटत वर्षभर मी राहीन. असं ते सहज बोलून गेले आणि सगळेच शांत झाले. स्वामीजी राहणार नाहीत ही गोष्ट सहन करणं फार अवघड होतं. अशा परिस्थितीमध्ये स्वामीजींनी सगळ्यांचा निरोप घेतला. ती त्यांची आणि मिसेस सेवियर यांची शेवटची भेट. आपल्याला एक निश्चित गोष्ट लक्षात येते की स्वामीजी प्रत्येक गोष्ट विधिलिखिताप्रमाणे करत होते. ज्यांना ज्यांना अनुग्रह द्यायचा होता त्या लोकांना भेटत कितीही अडचणी येऊ देत, म्हणून त्यांची प्रत्येक गोष्ट ही दैवी प्रेरणेने झालेली आपल्याला दिसते. या प्रवासामध्ये जी 9 लोकं आली त्या 9च्या 9 लोकांचं स्वामीजींच्या सानिध्यांनी कल्याण झालं, याच्याबद्दल काही फारसं सांगायचं कारणच नाही. स्वामीजी तिथून खाली निघाले, ते पिलभीत नावाची जी जागा आहे तिथंपर्यंत. पिलभीतून मग रेल्वे आहे आणि त्या रेल्वेने त्यांना कलकत्त्याला जायचं होतं. स्वामीजी तिथून निघाले. जेव्हा स्वामीजी निघाले त्यावेळेला पहिल्यांदा त्यांचा प्रवास जसा परतीचा झाला, जसा जाताना झाला तशाच प्रकारच्या प्रवासाने त्यांना परत खाली यावं लागलं. आता खाली आल्यानंतर स्वामीजींनी एक गोष्ट मात्र तिथं किंवा मायावतीत असताना सांगितली होती. त्यांनी बघितला आश्रम, पहिल्यांदा बघत होते. आश्रम कधी पाहिलेलाच नव्हता मायावतीचा, बघत होते आणि एकदम त्यांच्या असं लक्षात आलं की रे इथे रामकृष्णांची पूजा होते. स्वामीजींना नाही आवडलं ते. स्वामीजींनी त्या दिवशी काही बोलले नाहीत, पूजा होऊ दिली आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं की रामकृष्णांच्या निर्गुण स्वरूपाची पूजा इथं व्हावी अशी माझी इच्छा असताना त्या म्हाताऱ्याला तुम्ही परत इथं का म्हणून आणून ठेवलं आहे, असं स्पष्ट स्वामीजी म्हणाले. प्रश्न असा होता की रामकृष्णांचा प्रतिष्ठापना केलेला जी मूर्ती किंवा फोटो आहे तो काढून कसा टाकायचा. एक दुसरी गोष्ट, स्वामीजी जरी सांगत असले तरी अजून एक वरची अथॉरिटी आहे. रामकृष्ण नाही आहेत, पण रामकृष्ण आणि विवेकानंद याच्यामध्ये अजून एक अथॉरिटी आहे, शारदा माता आहेत. आणि म्हणून मग शारदा मातांकडे जाऊन विचारण्यात आलं. हे जेव्हा विचारलं तोपर्यंत पूजा चालूच होती. स्वामीजी महासमाधीसुद्धा स्वामीजींची झाली. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी हे विचारण्यात आलं आणि शारदा मातेने फार छान उत्तर दिलं. नरेंद्राला जे कळालं आहे म्हणजेच ठाकूरांनी सांगितलं आहे. दुसरं काय ठाकूर आहे, ठाकूरांची निर्गुण स्वरूपात पूजा करणे यासारखं काहीच नाही. आणि म्हणून मग त्याच्यानंतर या माताजी म्हणजे मिसेस सेवियरनी ट्रस्टचं डीड परत केलं आणि त्या डीडमध्ये असं लिहिलेलं आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पूजा अर्चना होणार नाही, केवळ एकच होम होईल, त्याचं नाव विरज होम आहे. विरज होम म्हणजे संन्यासाची दीक्षा इथं दिली जाईल, ते अलाउड आहे. ते सोडून इथे कोणत्याही प्रकारचे आजसुद्धा एकही प्रकारची पूजा मायावतीमध्ये होत नाही. संपूर्ण निर्गुणाला वाहिलेलं असा तो आश्रम आहे. स्वामीजी तिथून बाहेर पडले, हळूहळू खाली उतरले, पिलभीत नावाच्या जागेपर्यंत ते पोचले. आणि पिलभीतला पोचल्यानंतर स्वामीजींना ट्रेनमध्ये आता निघायचं असं ठरलं. आता गंमत अशी झाली की पिलभीतच्या स्टेशनवर पिलभीत विभागाचा जो डेप्युटी कलेक्टर होता, जोशी त्यांचं नाव, ते पंडितही होते आणि ते हे होते. त्यांना विवेकानंदांना भेटायची खूप इच्छा होती. आणि त्यांना असं लक्षात आलं की पिलभीतला स्टेशनवर रेल्वे घेऊन स्वामीजी कलकत्त्याला जाणार आहेत म्हटल्यानंतर ते आपल्या सगळ्या मित्रांबरोबर ज्यांना ज्यांना अध्यात्मामध्ये रस होता आहे सगळ्यांना दर्शनासाठी घेऊन आले आणि प्रत्येकाने आपले आपले प्रश्न तयार ठेवले होते. अगदी थोडा वेळ राहिला होता रेल्वे निघण्यासाठी, कारण स्वामीजी उतरले आणि रेल्वे निघणार याच्यामध्ये फार कमी अंतर होतं. तरीसुद्धा विचारायचं म्हटल्यानंतर ते आले. आणि प्रश्न असा होता की जोशी जे आले होते त्यांना असं मत होतं की शाकाहार जो आहे तो साधनेसाठी अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा वेदांनी शाकाहार पुरस्कृत केलेला आहे हे मत पटवून देण्यासाठी आपल्या सगळ्या मित्रांना ते घेऊन आले होते. आणि स्वामीजी जे काय बोलले ते ऐकून ते चाटच पडले. स्वामीजी म्हणाले असं वेदांमध्ये नव्हतं, आपली प्रथा वेगळी होती, आपण व्यवस्थित गायी कापत होतो आणि आलेल्या प्रत्येक ऋषीला कापलेल्या गायीच्या मांसाचा तुकडा देणे हे आपलं कर्तव्य समजणारे असे यज्ञ आपले होते. असं स्वामीजींनी उदाहरण त्या ऋग्वेदातल्या सगळ्या एक एक ऋचा सांगितलं. याचा अर्थ साधकांनी काय करावा हा भाग वेगळा आहे,
पण तुमचा जो प्रश्न आहे की याला वेदसंमत आहे की नाही याबद्दल मी बोलतो. आणि म्हणून ते म्हणाले की अतिवर्णी जो असतो, जो वर्णाश्रमात आहे त्याला धर्माचं पालन, अतिवर्णी जो आहे म्हणजे जो संन्यासी आहे त्याला धर्माच्या पालनाचा असा नियम लावता येत नाही. असं सगळं बोलणं झालं. सगळ्यांनी त्याचं दर्शन घेतलं. तेवढ्यात ट्रेनची जायची वेळ झाली. स्वामीजी, सेकंड क्लासचं तिकीट होतं, स्वामीजी यांनी सदानंद महाराज आत बसले आणि आता कलकत्त्याला जायचं. तेवढ्यात एक ब्रिटिश ऑफिसर आला. त्याला राहावे नाही, इथे इंडियन माणूस आणि त्याच्याबरोबर आपण, त्यात परत हा संन्यासी कोण बसला आणि त्याच्याबरोबर मी प्रवास करायचा. त्यामुळं तो म्हणाला प्लीज गेट अप, नो यू गेट आउट फ्रॉम हिअर. स्वामीजी म्हणले वी विल नॉट. आता हा ऐकत नाही म्हटल्यानंतर तो पळत 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 गेला स्टेशन मास्टरकडं की अशी अशी कंप्लेंट करतो म्हणून. तो स्टेशन मास्तर स्वामीजींना सांगायला आल्याबरोबर स्वामीजीने त्याला असला झाडला, तिकीट नाही आहे, तिकीट काढलेलं आहे, याच क्लासचं तिकीट आहे, तुला लाज वाटत नाही ना आम्हाला सांगायला. तो घाबरून तो बिचारा पळून गेला. तोपर्यंत गाडीची शिटी वाजली. शेवटी तो ब्रिटिशर आला, आपलं सामान उचललं आणि दुसऱ्या डब्यात जाऊन बसला. पण स्वामीजी तिथून हल्ले नाहीत. असं करून स्वामीजींची मायावतीची यात्रा संपली आणि स्वामीजी परत बेलूर मठामध्ये आले. बेलूर मठामध्ये आल्यानंतर त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळाली तिथे. ती म्हणजे स्वामीजींचे अत्यंत अंतरंग मित्र, सहाय्यकर्ते महाराज अजित सिंग यांचा मृत्यू झाला होता. आणि हा मृत्यू झाला त्यावेळेला स्वामीजी मायावतीमध्ये होते. स्वामीजी युरोपमध्ये होते त्यावेळेला कॅप्टन सेवियर यांचा मृत्यू झाला. स्वामीजींनी परत आपला उद्गार एक काढला तोंडामधून, काय कालीमाता किंवा मातेच्या मनात काय कळत नाही, पण मला जे जे आवडतात ते मृत्यूच्या जवळ जातात. जनरल गुडविन, त्याच्यानंतर हे मिस्टर सेवियर, त्याच्यानंतर अजित सिंग. आणि अजित सिंग कोणत्याही आजाराने गेले नाहीत. फार गमतीचा भाग आहे, स्वामीजींना अकबर राजाबद्दल खूप आदर होता. स्वामीजींचं असं मत होतं की तो अध्यात्मामध्ये सुद्धा खूप पुढे आहे. ऐतिहासिकदृष्ट्या अकबर बघितला तर तसा वाटत नाही. इतकंच नव्हे तर अकबराने सगळ्यात जास्त त्रास राजस्थानला, राजपुतानातल्या राजांना दिलेला आहे, खास करून राणा प्रतापला. म्हणून कोणताही राजपूत राजा मुघलांचा जितका तिरस्कार करणार नाही त्याच्यापेक्षा जास्त तिरस्कार अकबराचा करतात. असं असून सुद्धा जेव्हा अकबराचं जे थडगं बांधलेलं आहे ते अत्यंत सुंदर थडगं, त्यावेळेला जाट लोकांचा जो काही उद्रेक झाला होता त्या उद्रेकामध्ये त्याने त्याचं सगळं थडगं खराब करून टाकलं होतं. त्यातल्या सगळ्या मौल्यवान वस्तू पळवून नेल्या होत्या. आणि स्वामीजींनी त्याची खंत व्यक्त केली होती की या व्यक्तीच्या थडग्याची अशी विटंबना आपल्या देशात होऊ नये, कारण तो वेगळ्या प्रकारचा राजा होता. स्वामीजी ही एकच व्यक्ती अशी आहे की त्यांनी असं अगदी आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे की अकबराला त्याचा मागचा जन्म आठवत होता. असं स्वामीजींचे उद्गार आहेत अकबरांच्याबद्दल. त्यामुळे अत्यंतिक द्वेष असूनसुद्धा केवळ आपले गुरु म्हणतात म्हणून अजित सिंगांनी हे जे काही त्याचं ते थडगं होतं, त्याची जी इमारत होती ती दुरुस्त करायला घेतली होती. त्याच्यासाठी स्वतःचे पैसे घातले होते आणि त्याची पाहणी करण्यासाठी म्हणून ते आले होते. त्यावेळेला त्यांचा पाय घसरला वरून, आणि ज्या वेळेला पाय घसरला त्यावेळेला नुकतीच बांधलेली कच्ची जी बांधकाम होतं ते सगळं बांधकाम त्यांच्यावर कोसळलं आणि ते गेले. असं झाल्यामुळे स्वामीजींना फार वाईट वाटलं. आणखीन एक त्याच्यामध्ये छोटासा वेगळा असा एक घटना घडली असण्याची शक्यता वाटते. त्याच्याबद्दल पुष्टी तितकीशी नाही आहे, पण त्याला प्रवादही म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं होतं, खेत्रीचे महाराज होते अजित सिंग, आणि खेत्री हे मांडलिक राज्य होतं जयपूरच्या राजांचं. त्यामुळे जयपूर आणि खेत्री यांचं मांडलिक असं नातं होतं. आणि जयपूरच्या राजांच्या मनामध्ये खेत्रीच्या अजित सिंगाबद्दल काहीच मन कलुषित करण्यात आलं होतं. राजकारणातले काहीतरी डावपेच असतील, त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटत होतं. आणि त्यावेळेला त्यांनी अशा वेळेला सगळे सल्ले अजित सिंग महाराज मात्र फक्त स्वामीजींचे घ्यायचे. आणि स्वामीजींनी सल्ले फार सुंदर दिलेले आहेत. स्वामीजींनी कधी पत्र असं सरळ लिहिलेलं नाही, स्वामीजींनी कविता करून पाठवलेल्या आहेत. एक कविता अशी आहे त्याच्यामधली की सूर्य झाकळला जरी असेल तरी तो उगवणार नाही असं अजिबात समजू नकोस, फक्त हे ढग बाजूला जाऊ देत तोपर्यंत थांब. म्हणजे थोडक्यात त्यांना तो अजून थोडं थांब, हे ठीक होईल असं सांगितलं होतं. असे त्यांचे हे चाललं होतं. पण नंतर एकदा त्यांनी असं म्हटलं स्वामीजींना की स्वामीजी हे इतकं सगळं जे चाललं आहे, मला असं वाटतं की तुमच्या कृपेने मला मुलगा झालेला आहे, त्या राजपुत्राला मी राजा म्हणून घोषित करतो
आणि मला तुमच्या मठामध्ये येऊन एक संन्यासाचं जीवन व्यतीत करायचं आहे. असाही त्यांचा मनोदय होता आणि तो कदाचित खरा होण्याची शक्यतासुद्धा होती. तोपर्यंत ते गेले. म्हणून स्वामीजींना महाराजांच्या जाण्याचं खूप मोठं दुःख झालं. आणि या काळामध्येच साधारण 1901चा मार्च उजाडलेला होता. 1 वर्ष 3 महिने स्वामीजींच्या जाण्याला राहिलेले होते. या काळामध्ये स्वामीजींनी 2 तीर्थयात्रा केल्या. एक पूर्वीचा पूर्व बंगाल म्हणजे आत्ताचा बांगलादेशची राजधानी ढाका म्हणून आहे, तिथे खूप मंदिरं होती. आताची परिस्थिती थोडी वेगळी आहे, पण त्यावेळी अख्ख्या बंगालमधली लोक तिथे जात असत. आणि दुसरं म्हणजे गुवाहाटीमधल्या कामाख्या मंदिराला त्यांना जायचं होतं. त्यामुळे एक तीर्थयात्रा त्या भागाची करायची होती आणि एक तीर्थयात्रा बौद्धगया आणि वाराणसी. ह्या 2 तीर्थयात्रा त्यांच्या शेवटच्या वर्षात आयुष्यामध्ये झाल्या. ते सोडून स्वामीजी मग कुठेच गेले नाहीत आणि नंतर त्यांचे महासमाधीत झाले. त्यामुळे हे ढाक्याला जायचं का निघालं, तर स्वामीजींना नेहमी असं वाटायचं की आपल्या आईबद्दल आपण काही केलेलं नाही आहे. म्हणून त्यांच्या मनात असं होतं की आपल्या आईला घेऊन रामेश्वरला जावं. पण त्यांच्या असं लक्षात आलं की रामेश्वरचा प्रवास काही आपल्याला झेपण्यासारखा नाही आहे. तशातच काय झालं होतं, दक्षिणेकडून आमंत्रणं खूप येत होती. मागच्या वेळेला जेव्हा ते आले त्यावेळेला इतक्या गर्दीमध्ये सगळं झालं होतं की खूप लोकांची आमंत्रणं तशीच राहिली होती. आणि स्वामीजींची लोकप्रियता मद्रास प्रांतामध्ये खूप मोठी होती. त्यामुळे स्वामीजींनी तिकडे यावं अशी इच्छा होती. टिळकांचं निमंत्रण तर परत परत येतो की पुण्याला या म्हणून. गुजरातमधल्या बऱ्याचशा राजांचं निमंत्रण येतच होतं. मुंबईला जाण्यासाठी सुद्धा निमंत्रणं त्यांच्याकडे होतीच. त्यामुळे स्वामीजींनी असा विचार केला होता की आईला घेऊन आपण रामेश्वरच्या तीर्थयात्रेला जावं. पण तब्येत बघितली, तब्येत तितकी चांगली नव्हती. तब्येतीची परिस्थिती अशी होती की स्वामीजींना डायबेटीसनी जवळजवळ पूर्णच ग्रस्त करून टाकलं होतं. रात्रीतून 15-15, 20-20 वेळा त्यांना लंगवीला उठायला लागायचं, इतकी साखर जास्त झालेली होती. त्यांच्या ट्रीटमेंटची व्यवस्था आल्या इजिप्तमधून आल्याबरोबरच केली होती. काही गोष्टी स्वामीजींच्या आपण पाहण्यासारख्या आहेत. स्वामीजी इतके वेदाचे अनुयायी असूनसुद्धा, आयुर्वेद त्यांना माहीत असूनसुद्धा स्वामीजी असं म्हणायचे की आयुर्वेद जाणणारे कमी आहेत, त्यामुळे त्यांना नेहमी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट आवडायची. ते म्हणायचे जितकं काही करतात चिकित्सा करून करतात, हे न चिकित्सा करणारे त्यांना कविराज म्हणायचे. आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरला त्या काळी कविराज म्हणत असत. त्यामुळे ह्या कविराज लोकांच्या नादाला लागण्यापेक्षा ॲलोपॅथी ही उत्तम असं ते म्हणायचे. त्यामुळे डॉक्टर सॉन्डर्स म्हणून होते, त्यांची पण ट्रीटमेंट चालू होती. केवळ बाकीच्या शिष्यांना वाईट वाटू नये म्हणून एक कविराज पण आले होते. ते कविराज बी थोडे विचित्रच होते. ते कविराज आले आणि त्यांनी एक नवीनच त्यांना उपाय सांगितला. ते म्हणाले 3 आठवडे अजिबात पाणी प्यायचं नाही, जमणार आहे का तुम्हाला? तर बाकीचे शिष्य म्हणाले की ही परिस्थिती अशी, स्वामीजी 15-15 मिनिटाला पाणी प्यायचे, कारण डायबिटीसमध्ये तहान हा त्याचा गुणच आहे, म्हणजे त्याचे ते लक्षणच आहे. स्वामीजींना सगळ्यांनी विचारलं तर स्वामीजी म्हणाले तुला काय वाटतं? म्हणाले कोण ठरवतं हे? तर तुम्ही म्हणजे मी नाही ठरवत म्हणाले, हे मन ठरवतं ना. मग मन कोणाचं ऐकतं? म्हण आपलं ऐकतं. काय म्हणाले उद्यापासून बघ तू. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामीजींनी जे पाणी सोडलं ते त्याच्यानंतर 3 आठवडे स्वामीजी पाणी प्यायले नव्हते. तहान लागली की दुधावर भागवायचे. ज्यांच्या मनाची एकाग्रता किंवा मन ज्यांच्या पूर्ण ताब्यात होतं त्यांना यापैकी अवघड असं काहीच नव्हतं. केवळ त्या कविराजाला वाईट वाटू नये किंवा बाकीच्यांना वाटू नये की हे केलं असतं तर स्वामीजी ठीक झालं असते म्हणून त्यांचा विश्वास नव्हता, पण त्यांनी केलं ते. अशा प्रकारे त्यांची ट्रीटमेंट चालू होती. आणि आता केवळ आईच्या इच्छेखातर तिला रामेश्वरला घेऊन जाता येत नाही म्हटल्यानंतर मग त्यांनी असं विचार केला की आपण ढाक्याला जाऊया आणि तिथे 2 महत्त्वाची अशी तीर्थस्थान आहेत. त्यातलं एक लांगलबंध म्हणून आणि एक चंद्रनाथ म्हणून अशी 2 तीर्थक्षेत्र स्थानं होती, तिकडे जाऊया असं ठरलं. आणि मग स्वामीजींचा लवाजमा, स्वामीजी निघाले की लवाजमाच असायचं, कारण नुसते शिष्य जरी म्हटलं तरी 7-8 होऊन जायचे. गोरे लोक वगैरे म्हटलं तर ते आणखीन 3-4 व्हायचे. आणि बाकीचे नंबर लावायला थांबलेले असायचे ते वेगळेच. त्यातले काही पुढं जाऊन थांबायचे, कारण तिथं आता भाषण वगैरे होणार, प्रवचन आपल्याला ऐकायला मिळणार. अशा पद्धतीने स्वामीजींनी हा सगळ्या तेवढ्यात असं झालं की माताजी स्वतः येत असल्यामुळे त्यांनी त्यांची आत्या, मामी, काकी, काकू सगळं ते गोळाबरोबर घेतलं, कारण त्यावेळेला स्त्रिया एकट्या जात नव्हते. ते अख्खा कुटुंब, कारण तीर्थक्षेत्राला जायचं आहे. तीर्थक्षेत्र म्हणजेच टुरिझम होतं, त्यामुळे बरेचसे लोक गोळावायचे. असे एक 10 लोकांचा बायकांचा घोळका तो वेगळ्या ट्रेननी आला. स्वामीजी आपल्या शिष्यांना तिथे भेटायचं ठरलं, कुठे? ढाक्यामध्ये. त्यामुळे स्वामीजी तिथून निघाले
ते नारायणगंज नावाचं स्टेशन होतं, तिथं डाक्याच्या जवळ पोचले. तिथून पुढे ते बोटीने डाक्याला पोचले. नारायणगंज या रेल्वे स्टेशनवरच त्यांना भेटायला 50-60 लोक आली होती. स्वामीजी म्हणाले, बरं झालं तुम्ही. ते म्हणाले, हे फक्त रिप्रेझेंटेटिव्ह आलेत पुढं, बाकीची सगळी तिकडं थांबलेली आहेत ढाक्यात म्हणाले. स्वामीजी जेव्हा तिथं पोचले तेव्हा तिथे जवळजवळ 3-4 हजाराचा समुदाय जमलेला होता. स्वामीजी येणार आहेत म्हटल्यानंतर अर्थातच जबरदस्त सगळी व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना त्या बोटीवरून उतरून घेण्यात आलं, त्यांची आरती करण्यात आली, स्वागत झालं, त्यांना त्या घोडागाडीमध्ये बसवलं आणि घोडागाडीमध्ये बसवून त्यांना ज्यांच्या घरी घेऊन गेले, मोहिनी मोहन दास त्यांचं नाव, तिथले एक मोठे ग्रस्त होते, त्यांनी आपला बंगला दिला होता स्वामीजींच्यासाठी राहण्यासाठी. आणि स्वामीजींना राहण्यासाठी म्हणजे स्वामीजींना भेटायला येण्यासाठी अशा 17-18 खोल्या असणारा त्या बंगला होता. तिथं स्वामीजी तिथं पोहोचूपर्यंत ढाक्यामधले जे तरुण होते ते तरुण फक्त स्वामीजींच्या बाजूनी आजूनी पुढे मागे पळत होते. आणि कशासाठी पळत होते तर कोणी जो मागे पडायचा तो मागच्याला पुढं जा म्हणायचा, कारण स्वामीजींचं तोंड त्या बाजूनी दिसायचं. त्यामुळं बग्गीच्या मागच्या बाजूला जो होता तो पुढं जायचा, स्वामीजींचं दर्शन घ्यायचा, तो मागे यायचा, मागचे पुढं जायचे, असं करत करत हा लावाजमा त्या दास जे होते त्यांच्या बंगल्यावर पोचला. तिथे पोचल्यानंतर स्वामीजींच्याकडे अर्थातच बऱ्याच लोकांना बाहेर बाजूला पाठवण्यात आलं. गर्दी करू नका म्हणून सांगितलं. स्वामीजींची तब्येत ठीक नाही, त्यामुळे मोजके 100 लोक थांबले आजूबाजूला, जे आत बसू शकले. भुवनेश्वरी देवीनं कळालं की आपला मुलगा किती मोठा झाला आहे. आता माझा बिले किंवा नरेंद्र हा माझा राहिलेला नाही, तो सगळ्या जगाचा झाला आहे. त्यांना हळूहळू कळायला लागलं. ढाक्यामध्ये तिथल्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तसं सोडलं नाही स्वामीजींना. तुम्ही तीर्थक्षेत्राला जायच्या अगोदर 2 प्रवचनं त्यांनी ठेवली होती आणि त्यापैकी जगन्नाथ कॉलेज म्हणून एक कॉलेज होतं आणि पागोस हायस्कूल म्हणून एक हायस्कूल होतं. या 2 ठिकाणी त्यांची प्रवचनं ठेवली होती. शंका वाटत होती स्वामीजी कितपत बोलू शकतील, तब्येत खराब होती. तरी स्वामीजी पहिल्या भाषणामध्ये, पहिल्या प्रवचनामध्ये 1 तासासाठी बोलले आणि दुसऱ्या प्रवचनामध्ये स्वामीजी कंटिन्युअस 2 तास बोलले. याच काळामध्ये ढाक्यामधली पंडित लोक स्वामीजींना भेटायला रोज येत होते. बरं, सगळेच कशासाठी यायचं काय नाही. त्यातला एक न्याय अलंकार नावाचे एक पंडित होते. त्यांनी एका विद्यार्थ्याच्या हातून एक पत्र पाठवलं की येणार आहे का वादाला म्हणून, आमच्यावर वाद घालायला. स्वामीजी म्हणाले उद्या चाललो आहे मी. तर त्यांनी तिकडं असं उठवलं की घाबरले स्वामीजी म्हणून. त्यामुळे बाकीच्या शिष्यांना खूप वाईट वाटलं. स्वामीजी म्हणाले आपल्याला याच्यामध्ये पडायचं नाही आहे, पण मला निश्चित आवडलं असतं म्हणाले. म्हणजे स्वामीजींना वादासाठी, त्याला टोळ म्हणतात. टोळ म्हणजे पंडित लोकांची जी जागा असते एका ठिकाणी जिथे संस्कृतचे वर्ग घेतले जातात, वेद शिकवले जातात. पूर्वी शाळा नसल्यामुळं प्रत्येक पंडितांनी आपला टोळ काढायचा. जसे शंकराचार्यांची स्वतःची शाळा होती, त्या काळामध्ये जो जो शिकून आला तो शिक्षकच व्हायचा आणि तो आपली एक शाळा काढायचा, त्याला टोळ म्हणायचे. या टोळामध्ये जे पंडित होते ते सगळेच्या सगळे वेदविद्या पारंगत होते. आता षडदर्शनं, पुराण, भागवत या सगळ्यामध्ये एकेकाने एकाएकामध्ये स्पेशालिटी केलेली होती. त्यामुळे तसा माणूस येऊन जेव्हा स्वामीजींची वादविवाद घालायचा तेव्हासुद्धा स्वामीजी वादविवादाला तयार असायचे. म्हणजे असा कोणताही विषय अध्यात्मातला नव्हता, बाहेरचा तर सोडूनच देऊ आपण, पण अध्यात्मातला असा कोणता विषय नव्हता की जिथं स्वामीजी वाद घालणे म्हणजे केवळ बोलणे नव्हतं. प्रत्येक वादाला श्रुतीतलं प्रमाण द्यावं लागतं. याचा अर्थ 4 वेदांच्या ब्राह्मण, अरण्यक संहिता आणि उपनिषद या 4 विभागांमधले ते श्रुती, तो मंत्र त्या वेळेला तुम्हाला उद्धृत करता आला पाहिजे. बरं, केल्या समोरचा पंडित तुम्हाला ते सांगू शकेल की याला कॉन्ट्राडिक्टरी हा मंत्र आहे, मग काय करणार? मग त्याला सबळ पुरावा म्हणून आणखीन घ्यायला लागतं. त्याला सांगण्यासाठी भाष्य माहीत पाहिजे, कारण याचा अर्थ लावताना आचार्यांनी असा लावलाय म्हटलं की तोपर्यंत गोपाल यतींद्र असं म्हणतात. अशा पद्धतीचा तो वाद असायचा आणि पूर्वी असे वाद व्हायचे. स्वामीजी यातल्या कोणत्याही वादामध्ये हरलेले नाहीत. बऱ्याच वेळा तर असंच झालेलं आहे, आपण पाहिलेलं आहे 3-3, 4-4 पंडितांनी एकत्र असा वाद केलेला आहे आणि शेवटी निर्णय असा जारी झाला की नाही हे हिप्नोटाईज करतात, त्यामुळे आम्हाला बोलता येत नाही. स्वामीजी आम्हाला हिप्नोटाईज करतात, संमोहन विद्येचं यांना शास्त्र अवगत आहे त्यामुळे आम्हाला बोलता येत नाही, असं काही लोकांचं मत झालं होतं. कारण त्यांच्या बोलण्याची लकब तशी होती. अशी ही 2 त्यांची तिथली संभाषणं संपली. स्वामीजी त्या तीर्थक्षेत्रांमध्ये पण गेले. पण गमतीचा भाग असा झाला, स्वामीजी हे पाहण्यासारखं आहे बरं का. वर्ष 1901
तीर्थक्षेत्र आहेत गंगेच्या ठिकाणी. आणि स्वामीजी जेव्हा गंगेत स्नानाला उतरले तेव्हा त्यांना फार भीती वाटली कशाची, आचमन करण्याची. त्यामुळे जेव्हा स्नान करून आले तीर्थक्षेत्रावरून त्यांनी हळूच सगळ्यांना विचारलं, पाणी प्यायलात का वगैरे. तर बाकी म्हणाले, हो स्वामीजी, घेतला आम्ही आचमन. मला म्हणाले, कुठला ना कुठला तरी आजार होणार याची मला खात्री आहे. हे पाणी जे आहे हे जरी गंगेचं असलं तरी अशुद्ध असल्यामुळे केवळ श्रद्धेपोटी प्यालं तर निश्चित आपण सगळे आजारी पडू. आणि याची इतकी काळजी स्वामीजींना वाटायची की त्यांचा जो आश्रम होता बेलूर मठाचे स्वामी जेव्हा आंघोळीला जायचे तेव्हा स्वामीजी सांगायचे, पिऊ नका पाणी, ते फक्त स्नान करून बाहेर या. म्हणजे केवळ अंधश्रद्धा म्हणून आपण तिथं आचमन केलंच पाहिजे याची अजिबात गरज नाही, असं स्वतः स्वामीजींनी त्या काळात सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे त्या काळी जर गंगा इतकी अशुद्ध होती तर आत्ता गंगेमध्ये स्नान ठीक आहे, पण आचमन केलंच पाहिजे असा कुठेही शास्त्राचा नाही, अन्यथा स्वामीजींनी असं सांगितलं नसतं. या दोन गोष्टी आपल्याला तिथे फार पाहायला मिळतात स्वामीजींच्याकडे झालेल्या. ही 2 लेक्चर्स फार सुंदर झाली. या काळामध्ये स्वामीजींच्याकडे बंगालमधले क्रांतिकारक लोक काही आले. अजूनसुद्धा त्यांनी जी पुस्तकं लिहिली त्या पुस्तकामध्ये सुभाषचंद्र बोस असो, बाघा जतीन असो, अरविंद घोष असोत, बारिंद्र घोष असोत, सूर्यकांत सेन असोत, विद्युल्लता वाडेयावर असोत, प्रत्येकाने लिहिले की मला स्वामीजींच्यामुळे प्रेरणा मिळाली. स्वामीजींनी केव्हा सांगितलं कोणास ठाऊक, पण इथे काही लोकांची त्यांची चर्चा झाली, कुठल्या तरुण लोकांची. स्वामीजींनी त्याच्याशी बोलले, स्वामीजींनी देशाबद्दल सांगितलं. मग त्यातल्या एकाने विचारलं, स्वामीजी भगवद्गीता वाचावी याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ऐकणाऱ्यांचं वय होतं 20 ते 25. स्वामीजी म्हणाले, भगवद्गीतेपेक्षा फार महत्त्वाचं आणि चांगलं काम तुम्हाला सांगतो. त्याने विचारलं, तर आणखीन कुठला तरी ग्रंथ सांगतील? म्हणून ते म्हणाले, शरीर सौष्ठव आणि शौर्य, ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी जर तुम्ही हातातली काठी घेऊन बाहेर पडला नाहीत, या 2 गोष्टी केल्यात तर तुम्हाला भगवद्गीता वाचायची अजिबात गरज नाही म्हणून सांगितलं. त्यांनी स्पष्ट विचारलं तर स्वामीजी म्हणाले, मी परत सांगतो, भगवद्गीतेला या 2 गोष्टींपुढं दुय्यम स्थान आहे. एक, शरीरम आद्यम खलु धर्मसाधनम, शरीर व्यवस्थित ठेवा, तरुण आहात तुम्ही, आणि कोणत्याही वस्तूला अभिही, स्वामीजींचा सगळ्यात आवडता शब्द उपनिषदातला अभिही, भिवू नका. भ्याला तो मेला. आपल्याला कोणत्याही प्रकारचं भय असता कामा नये. स्वामीजींचा स्ट्रेंथ, ताकद, त्याच्यावर खूप जोर होता. मूळचे शिवाचा अवतारच होते ते. त्यामुळे स्वामीजींच्या या बोलण्यामुळं कसंही काहीही बोललं तरी लोक आपली आपली प्रेरणा घेऊन बाहेर पडायचे. अशा त्यांच्या काही तिथे भेटीसुद्धा झाल्या. याच काळामध्ये स्वामीजी जितक्या लोकांना भेटता येईल तितक्या लोकांना भेटले. आणि तिथे महत्त्वाचं म्हणजे देवभाग नावाचं जे शहर होतं त्या ठिकाणी स्वामीजींना अत्यंत प्रिय असणारे रामकृष्णांचे अत्यंत लाडके शिष्य नाग महाशय, आपण पाहिलं डॉक्टर नाग महाशय कोण होते. आणि नाग महाशय जेव्हा भेटायला आले होते स्वामीजी अमेरिकेहून आल्यानंतर, त्यावेळेला स्वामीजींनी शब्द दिला होता की मी तुमच्या घरी नक्की येईन म्हणून. दुर्दैवानं जेव्हा ते त्यांच्या घरी गेले तोपर्यंत नाग महाशय महासमाधी घेऊन गेले होते, पण तरीसुद्धा ते त्यांच्या घरी गेले. नाग महाशयांची ज्या पत्नी होत्या त्यांनी सुंदर स्वयंपाक करून खायला घातलं स्वामीजींना. स्वामी जेवले आणि स्वामीजी नाग महाशयांच्या झोपडीमध्ये झोपले. स्वामीजींनी लिहून ठेवलं की महामायेने माझ्यासाठी झोप काय फारशी ठेवलेली नाही माझ्या आयुष्यामध्ये, पण एक लागली ती त्या 30 डिसेंबर 1900च्या वेळी लागलेली रात्रीची झोप. एक या नाग महाशयांच्या घरी जी झोप लागली तशी झोप मला परत मिळाली नाही. कदाचित नाग महाशयांनीच ही योजना महामायेतर्फे करून ठेवली असावी, कारण मी त्यांना बोललो होते की नाग महाशय मला झोप काय महामाया घेऊ देत नाही. असा त्यांचा तो देवभाग या भागी जाऊन आले. आणि मग ही ढाक्याची सगळी जी काही यात्रा आहे ती संपून स्वामीजी शिलाँगला गेले, मेघालय. शिलाँगला जायचं कारण असं होतं की थोडंसं उंच आहे, ते थंड हवेचं आहे, स्वामीजींना बरं वाटेल. पण गंमत अशी झाली की शिलाँगला गेल्यानंतर स्वामीजींचा अस्थमा इतका बाळावला. आपण हे सगळं ऐकतोय, पण स्वामीजींच्या तब्येतीची काय अवस्था होती पाहू आपण. स्वामीजींना जर श्वास लागला तर स्वामीजींची अवस्था अशी असायची की स्वामीजी ज्या पलंगावर बसले असायचे त्याच्या समोर अशा खूप उशा लावलेल्या असायच्या. स्वामीजी अशी उपडे आपलं तोंड त्या उशीत ठेवलेलं असायचं, कारण त्यांना श्वास घेता येत नसायचा. अंग लाल झालेलं असायचं.
आणि अशा श्वासामध्ये अशी परिस्थिती झाली शिलाँगमध्ये की स्वामीजी राहत आहेत की जात आहेत अशी परिस्थिती झाली. सगळे शांत बसले होते, कोणाला काही करायचं कळत नव्हतं, औषध जे काय द्यायचं ते देऊन झालं होतं. आणि असं असताना स्वामीजी एकदम त्या अवस्थेतून उठले, थोडासा श्वास त्यांना यायला लागला आणि सगळ्यांच्या असं लक्षात आलं की स्वामीजी आपल्या संज्ञेमध्ये नाही आहेत, कुठेतरी वेगळ्या विश्वात आहेत. आणि अशा असतानाच त्यांच्या तोंडून काही उद्गार बाहेर पडले. स्वामीजींनी काढलेले उद्गार फार महत्त्वाचे आहेत, कोरून ठेवण्यासारखे आहेत. स्वामीजी म्हणाले, महामाये, घेऊन जाणार असेल तर घेऊन जा, ठेवणार असेल तर ठेव. पुढची 1500 वर्ष पुरतील एवढं काम करून ठेवलेलं आहे मी. हे स्वामीजींचे उद्गार आहेत. इथून पुढे 1500 वर्ष यांना झेपणार नाही एवढं काम मी करून ठेवलेलं आहे, त्यामुळे घेऊन गेलीस तरी हरकत नाही. हे बोलताना ते आपल्या शुद्धीमध्ये नव्हते. अशी शिलाँगला ही परिस्थिती झाल्यानंतर मग असं ठरलं की जास्त दिवस इथं काढण्यापेक्षा आपण कामाख्या म्हणजे गुवाहाटीच्या जवळ जाऊया. अर्थात स्वामीजी शिलाँगला गेले, शिलाँगहून कामाख्याकडे आले, तोपर्यंत हिस्ट्री सांगायचं चालूच होतं. ते म्हणाले, या भागाचं नाव कामरूप का पडलं माहिती आहे का? भगवान श्रीकृष्णांचा मुलगा हा कामदेव. या कामदेवाला भस्मसात करण्यासाठी शाप मिळाल्यानंतर उशाप जो मिळाला तो या भागामध्ये मिळाला, म्हणून या सगळ्या भागाला कामरूप असं म्हणतात. आणि ही जी देवी आहे तिला कामाख्या असं म्हणतात, असं स्वामीजी सांगत होते. स्वामीजी म्हणाले, अख्ख्या भारतामध्ये तांत्र किंवा तांत्रिक जे आहेत ते सगळे या भागामधले आहेत, म्हणून हा वामाचारासाठी प्रसिद्ध असा भाग आहे. असं सुद्धा म्हटलं जातं की शंकराचार्यांचा मृत्यू नेमका कसा झाला माहीत नाही, पण असं म्हणतात की अशाच एका वामपंथी तांत्रिकानं शंकराचार्यांवर प्रयोग केला या भागामध्ये आणि मग त्यांना आजार होऊन त्यांचा मृत्यू झाला असं म्हणतात. पण या भागामध्ये तांत्रिकतेचं प्रस्थ कमी करून कृष्णाची भक्ती वाढवण्याचं काम करणारे जे संत होते त्यांचं नाव हंकरदेवा. ते खरं म्हणजे शंकरदेवा असं आहे, पण शला आसामी भाषेमध्ये ह म्हणतात, तेव्हा त्याला हुंकार देवा किंवा हंकरदेवा असं ते म्हणतात. त्यांचं नाव शंकरदेव आहे. या शंकरदेवांनी कृष्णाचं प्रस्थ तिथे इतकं वाढवलं की आपण पाहतो मणिपुरी नावाचा नाच आहे, तो कृष्णाच्या पूजेचा नाच आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या काही मुद्रा आहेत त्या सगळ्या गोपी आणि राधिकांच्या मुद्रा आहेत. इतका शंकरदेवांनी तिथे कृष्ण भगवानांचं भक्ती रुजवलेली आहे की तिथे कृष्ण सोडून कोणत्याही देवाची पूजा हा व्यभिचार मानला जातो अजूनसुद्धा. आणि शंकरदेव हे महाप्रभू चैतन्यांचे समकालीन होते. ज्यावेळेला महाप्रभू चैतन्य इथे होते त्यावेळेला शंकरदेवा आसाम मणिपूर या भागामध्ये काम करत होते. स्वामीजी कामाख्याला आले, तिथे त्यांची पूजा वगैरे कामाख्याची त्यांनी केली. आणि हे सगळं झाल्यानंतर स्वामीजी मे महिन्यामध्ये ही सगळी यात्रा संपवून परत आपल्या बेलूर मठामध्ये आले. आल्यानंतर त्यांचं स्वागत करायला जी मंडळी गेली होती त्यांनी स्वामीजींना पाहिलं आणि त्यांच्या छातीत धस्स झालं. हे गेलेले स्वामीजी नाहीत, आलेले स्वामीजी काहीतरी वेगळेच आहेत, कारण त्यांचं अंग सुजलेलं होतं. स्वामीजींच्या पायामध्ये कोणतीही पादत्राणं बसत नव्हती. अंगाला कळा इतक्या होत्या की स्वामीजींना जर चुकून कोणाचा हात लागला तर स्वामीजींना वेदना होत असत, अशी अवस्था होती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामीजींच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेलेली होती. जेव्हा स्वामीजींच्या डाव्या डोळ्याच्या दृष्टीबद्दल शरदचंद्र चक्रवर्तीने विचारलं की स्वामीजी डोळ्याचं, तर स्वामीजींचं उत्तर फार बघण्यासारखं होतं. स्वामीजींचा विनोद कुठे केव्हा प्रगट होईल सांगता येत नाही. स्वामीजी म्हणाले, शुक्राचार्य तुला माहिती आहेत का? शुक्राचार्य एक अक्षी होते, त्यांना एक डोळाच नव्हता. ते म्हणाले, माझा शुक्राचार्य झाला आहे. मग ते थोडंसं हसल्यासारखं केल्यानंतर म्हणाले, तुला नाही विनोद कळाला अजून. शुक्राचार्य कोणाचे गुरु आहेत? दैत्यांचे गुरु आहेत. ते ही सगळी मंडळी दैत्य आहेत आणि मी त्यांचा गुरु आहे, म्हणून मी एकाक्ष आहे असं ते. या ठिकाणी सुद्धा स्वामीजींना आपल्या झालेल्या आजाराबद्दल कुठे फारशी बघणाऱ्यांना वाईट वाटत होतं. आणि जेव्हा स्वामीजी आले तिकडून त्याच्यानंतरची त्यांची अवस्था बघितल्यानंतर ब्रह्मानंद महाराजांना फार काळजी वाटायला लागली. दोन ठिकाणी काळजी होती. एक तब्येतीची काळजी आणि दुसरी अशी काळजी होती, स्वामीजी चिलम मागायचे, समोरून पलीकडच्या खोलीतून कोणतरी चिलम घेऊन यायचं. स्वामीजी तिसरीकडे बघत बसलेले असायचे. स्वामीजींना हलवून विचारायला लागायचे, स्वामीजी चिलम मागितली केव्हा मागितली म्हणायचे. पाणी प्यायला मागितलेलं असायचं, पाणी आणलेलं असायचं, पाणी तसंच राहायचं. स्वामीजी म्हणाले, पाणी कशासाठी आणलं आहे? आजूबाजूला चालत असलेल्या कोणत्याही याचा दर 2 मिनिटांनी त्यांना स्वतःचा विचार पडत होता.
देहाचा विसर पडायचा, परिस्थितीचा विसर पडायचा. आणि अशी परिस्थिती असल्यामुळं शरदचंद्र चक्रवर्तींना ब्रह्मानंद महाराज, राखाल महाराज जाऊन म्हणाले, तुला काय अक्कल वगैरे आहे का? तू सारखं स्वामीजींना काय विचारत असतोस, तू असं काहीतरी विचार की ते विचारातून बाहेर येतील. तो म्हणाला, अहो मी काही जरी विचारलं तरी स्वामीजी असे जातात, मी काय करू त्याला? मग राखाल महाराजच म्हणाले, बरोबर आहे तुझं म्हणणं बाबा, काय करायचं? हा महामायेच्या पुत्र आहे, हा केव्हा तिच्या घरात जाऊन बसतो आणि केव्हा तिच्या घरातनं बाहेर येतो हे आपल्याला कळतच नाही. तेवढ्यात स्वामीजींनी एवढंच असतानासुद्धा आपल्या मठामध्ये आपली कामं मात्र चालू ठेवली होती. कशी कामं चालू ठेवली होती? मठाच्या वरांड्यामध्ये बसायला त्यांना खूप आवडायचं. बाहेरच्या बाजूला एक आंब्याचं झाड होतं, त्याच्या खाली एक छोटासा खाट टाकली होती, त्या खाटेवर स्वामीजी बसायचे. खाटेवर बसायचे आणि खाटेवरून असं दूर बघायचे, ते दूर त्यांना दुर्गेचं मंदिराचा हे कळस दिसायचा. कळसाकडं बघत बसले की स्वामीजी समाधीत गेलेले असायचे. मधूनच स्वामीजी एकदम खाली यायचे. स्वामीजींचं येणं जाणं, त्या परमेश्वराच्या घरातून मनुष्य वस्तीमध्ये येणं आणि परत जाणं हे फार चालू राहिलं होतं या काळामध्ये. हे सगळं चालू असतानाच स्वामीजींनी मठाचे नियम पण करायला सुरुवात केली. सगळ्यांना म्हणायचे, पहिली गोष्ट, सकाळी उठवायला स्वामीजी उठलेले असायचे. ब्रह्मचारी म्हणून जोरात बोलले, सगळ्यांनी बाहेर यायचं 4 वाजता. काय आवरायचं, लगेच ध्यानाला. त्यांनी सगळे नियम घालून दिले होते. स्वच्छतेकडे भयंकर लक्ष होतं स्वामीजींचं. गमतीचा भाग म्हणजे स्वामीजी सरळ उठायचे, हातात झाडू घ्यायचे आणि पूर्ण आश्रम झाडायला घ्यायचे. स्वामीजींनी आश्रमाचा झाडू घेतल्या म्हटल्यानंतर सगळे पळत गेले की स्वामीजी म्हणायचे, कोणी हात लावायचा नाही. स्वतः स्वामीजी, ज्यांनी दिग्विजय संपादन केलेले स्वामीजी, झाडू मारताना सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचं काही विशेष वाटायचं नाही. याच काळामध्ये स्वामीजींनी एक वेगळा छंद पण जोपासला होता. इतके वर्ष न केलेला छंद म्हणजे स्वामीजींनी आता प्राणी पाळायला सुरुवात केली होती. स्वामीजींनी एक बगळा ठेवला होता, 2-4 बदक ठेवले होते, पण त्यांची नावं बिवं ठेवलेली होती, ती कशी आहेत, काय आहेत वगैरे. त्यातल्या बदकाची पिसं पडायला लागल्यानंतर त्याला बहुतेक आजार झाला म्हणून त्याला कार्बोक्झिलिक ॲसिड घालून, अँटी इन्फेक्टेड घालून त्या पाण्यामध्ये असलं काहीतरी चाललेलं असायचं. गायीकडं त्यांचं लक्ष फार होतं. पत्रातून सुद्धा लिहायचे, अकालच 2 बछडी झालेली आहेत म्हणून गायीची सगळी सेवा करणे, गायीला चारा घालणे हे काम चालू असायचं. याच काळामध्ये ते एक बकरी घेऊन आले. त्या बकरीचं नाव त्यांनी हंसी असं ठेवलं. स्वामीजी वेगळ्याच प्रतलात होते. स्वामीजींना कॉफी किंवा चहा प्यायची तलफ आली की स्वामीजी त्या हंसीकडे जायचे आणि हंसीला म्हणायचे, दूध देणार का? आणि ती दूध द्यायची. स्वामीजी दूध घेऊन यायचे, आपला चहा कॉफी काय असेल ते चालू करायचे. त्या हंसीला एक बछडं झालं होतं, त्याचं नाव स्वामीजींनी मातरू ठेवलं होतं. ते मातरू नावाचं जे बछडं होतं बकरीचं, ते स्वामीजी जिथं जातील तिथं जायचं. ते गमतीचा भाग म्हणजे जपानच्या कॉन्सल जनरल, जपानच्या राजाचा निरोप घेऊन स्वामीजींना भेटायला आले होते, त्यावेळेला ते आजूबाजूलाच होतं. मग त्या माणसाला कळेल ना की मी एवढा ऑफिशियल मोठा आलो आहे, हा माणूस आपला छोट्या बकरीच्या पिल्लावर, कारण ते पिल्लू सोडायचंच नाही त्यांना. स्वामीजी म्हणायचे, हे गेल्या जन्मीचं माझं आणि याचं काहीतरी नातं आहे. आणि गमतीचा भाग म्हणजे त्या पिलांनी काहीही आजार न होता स्वामीजींच्या मांडीवर जीव सोडला. स्वामीजी ही जी हंसी बकरी होती तिची काळजी करायची, गाय होती तिची काळजी करायची. या काळातच स्वामीजींच्याकडे एक कुत्रा आला. स्वामीजींनी त्या कुत्र्याचं नाव बाघा म्हणजे टायगर, वाघला बंगालीमध्ये बाघ म्हणतात, तर बाघा असं ठेवलं होतं. या कुत्र्याचं फार मोठं वैशिष्ट्य होतं. हे कुत्रं स्वामीजींच्या नेहमी पायाशी बसायचं. सकाळी सगळे साधू, सगळे जे शिष्य होते ते गंगा स्नानाला निघाले की हे कुत्रं जायचं आणि हे चक्क गंगेमध्ये स्नान करायचं. ज्या ज्या वेळेला ते बुडी मारतील त्या त्या वेळेला हे कुत्रं बुडी मारायचं आणि स्नान करून ते परत यायचं रोज. हे आल्या गेल्याला सगळ्यांनाच आश्चर्य वाटायचं. एक दिवस मात्र अशी गंमत झाली, पूजेला पाणी आणायचं चाललं होतं, कमंडलूतून पाणी घेऊन येत होते. निरंजन महाराज कमंडलूतून पाणी घेतलं, आता रामकृष्णांची पूजा करायची म्हणून ते कमंडलूतून पाणी घेऊन येत होते. ते कुत्रं पळत आलं आणि त्याने त्या पाण्याला तोंड लावलं. तर पाण्याला तोंड लावलं म्हटलं ते अशुद्ध झालं, आता रामकृष्णांची पूजा नाही होऊ शकत. मग करायचं काय म्हटल्यानंतर मग स्वामीजी चिडले. कळत नाही का म्हटले, तुम्हाला व्यवस्थित धरता येत नाही का वगैरे. तोपर्यंत बाकीचे म्हणाले, स्वामीजी त्यांचं जसं चुकलं तसं त्या कुत्र्याचं पण चुकलं आहे, त्यालाही काहीतरी बोला ना. मग शेवटी त्यांनी असं ठरवलं की या कुत्र्याला सोडून द्यायचं म्हणून. मग त्या बाघा कुत्र्याला नावेत घातलं आणि गंगेच्या त्या बाजूला सोडून आले.
आता काय मध्ये इतकी मोठी गंगा आहे, आता काय होणार आहे म्हणून. गमतीचा भाग म्हणजे इकडे सगळे शिष्य कामाला लागले, गेला बाघा वगैरे म्हणून, ते कुत्रं त्या बाजूला गेलं आणि त्यांनी काय केलं, तिकडून इकडे येणारी जी शेवटची नाव होती त्या नावेत उडी मारली. आता कुत्र्याला बाहेर काढायचं म्हणून सगळे नावाडी एकत्र झाले, तर ते त्यांच्या अंगावर जायला लागलं. ते ज्या बाजूला बसलं होतं तिकडे कोणाला यूज देणं. ते शेवटी नावाड्याने असा विचार केला की येत नाही ते तिकडं तरी उतरेल म्हणून त्याला घातलं आणि ह्या बाजूला आणलं. ह्या बाजूला आणल्यावर ते सरळ जे गेलं ते तिथं गेलं. तोपर्यंत सकाळचे रात्रीचे 12 वाजून गेले, सगळे झोपले होते. पहाटे 3:30-4ला स्वामीजी उठले आणि प्रातर्विधीसाठी म्हणून जायला गेले. ते पायात काय लागते म्हणून बघते, तो बाघा येऊन तिथे बसला होता. मग स्वामीजींनी सांगितलं की याला मी जोपर्यंत आहे तोपर्यंत किंवा या मठातून याला बाहेर काढू नका म्हणून. पुढे हे कुत्रं असं झालं, स्वामीजी गेले, त्यांनी त्या चितेला प्रदक्षिणा घातल्या होत्या या कुत्र्यांनी. खूप वाईट वाटलं सारखं, ते असं एका बाजूला बसलं होतं. काही वर्ष ते जगलं त्याच्यानंतर. आणि जेव्हा त्या कुत्र्याचा मृत्यू झाला तेव्हा कुत्र्याचा विधी काय असणार आहे. आता संन्यासी लोक स्वतःचा विधी करत नाहीत, कुत्र्याचा काय विधी करणार. म्हणून त्यांनी असा विचार केला, गंगा आहे, गंगेच्या कडेला ते टाकून द्यायचं, म्हणजे पाणी आलं की त्या पाण्यात गेलं की संपलं, विषय संपला. रोज ते कुत्र्याचं प्रेत गंगेतून बाहेर यायचं, हे रोज नेऊन टाकायची, ते रोज बाहेर यायचं. असं बऱ्याच वेळा झाल्यानंतर राखाल महाराजांच्या लक्षात आलं की त्याची जागा मठात आहे म्हणून, गेल्या जन्मीचं कोणीतरी असेल म्हणून. मग त्याला सागर संगीत आणून अजूनसुद्धा त्याची उरलेली जी जागा आहे ती बेलूर मठामध्ये आहे. अशा पद्धतीनं त्या बाघा कुत्र्याची जी अवस्था आहे, म्हणजे व्यवस्था आहे, ती तिथं करण्यात आली. हे सगळं स्वामीजींचं चाललं होतं, हे सगळे पक्षी. आणि ह्याच्यातले जेव्हा हे मरण आलं, त्यांचं एक बदक मेला, त्यांची ही मातृ मेली, त्यावेळेला परत स्वामीजी म्हणाले, जे जे मला आवडतं ते कालीमातेला आवडतं, ती ताबडतोब घेऊन जाते. अशी स्वामीजींची ही जी 2 चित्रं दिसतात, त्यातलं या चित्रामध्ये तर स्वामीजींनी जे सॉक्स घातलेत ते असे खूप गळगळीत सॉक्स आहेत, कारण त्यांचे पाय सुजलेले होते. स्वामीजींना एका ठिकाणी फार काळ बसता येत नव्हतं आणि एक डोळ्याने दिसायचं कमी झालंच होतं. हे सगळं होत असताना जोसेफाईन मॅक्लिऑड, म्हणजे देवमाता ज्या होत्या, त्यांनी पत्र पाठवलं, स्वामीजी मी जपानला चालणार आहे, तुम्ही येणार आहे का म्हणून. स्वामीजी म्हणाले, बघूया माझी तब्येत ठीक नाही आहे, पण काही सांगता येत नाही वगैरे. या मॅक्लिऑड बाई जपानला गेल्या आणि तिथे एक खूप उच्च दर्जाचे चित्रकार जे होते, ज्यांना खूप समाजामध्ये मान होता, ओकाकुरा नावाचे, त्यांना त्या बाई भेटल्या आणि त्यांना जोसेफाईन मॅक्लिऑडनी त्यांना सांगितलं चर्चेमध्ये की असे असे ग्रस्त आहेत. तोपर्यंत स्वामीजींची प्रसिद्धी जपानमध्ये पण झालेली होती. त्यामुळे या ओकाकुरांनी पत्र पाठवलं स्वामीजींना, तुम्ही जपानला या, आणि बरोबर 300 रुपयाचा चेक पण पाठवला. स्वामीजी म्हणाले, माझ्याच्याने आता येणं होईल असं काही मला वाटत नाही, तेव्हा तुम्ही एक काम करा, हे पैसे तुम्ही परत घ्या. असं म्हटल्यानंतर त्या ओकाकुरांना खूप वाईट वाटलं की आपल्याला यांची दर्शनी होणार नाही, यांच्यावर आपल्याला बोलता येणार नाही. म्हणून मग त्यांनी असं ठरवलं की मी इंडियामध्ये येतो. म्हणून हे जपानचे ओकाकुरा, या जोसेफाईन मॅक्लिऑड बाई, रेव्हरंड इडो म्हणून एक बुद्धिस्ट होते ते, आणि एक होरी म्हणून एक जॅपनीज तरुण होता, अशी 4 लोक स्वामीजींना भेटायला आली. त्यातला हा जो तरुण होता हा आला, स्वामीजींना भेटला आणि स्वामीजींच्या एका भेटीमध्येच इतका प्रभावित झाला की त्यांनी संन्यास घेतला. आणि स्वामीजींनाही त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. स्वामीजी म्हणाले की हा जन्मलाय जपानमध्ये, पण याच्या अंगामध्ये जे ब्रह्मचर्य आहे यावरून हा पूर्वीच्या जन्मीचा खूप मोठा वेदांती आहे आणि मला हा खूप आवडतो म्हणाला आणि 6 महिन्यात तो गेला. स्वामीजी परत म्हणाले, जो जो मला आवडतो तो कालीमातेच्या लवकर जवळ जातो. अशा पद्धतीने हे ओकाकुरा जेव्हा भेटायला आले तेव्हा ते म्हणाले, स्वामीजी मला पूर्ण भारत बघायचं आहे, तुम्ही माझ्याबरोबर या. स्वामीजी म्हणाले, माझ्याच्याने आता ते शक्य नाही आहे. मग आता काय करायचं म्हणून विचार करत होते. तोपर्यंत असं झालं की माताजी आल्या, भुवनेश्वरी देवी स्वामीजींच्या आई आल्या आणि त्या म्हणाल्या की एक शेवटची इच्छा म्हणून बनारसला आपण जाऊन येऊया, कारण तिथे एक पूजा करायची. बनारसला काशी विश्वनाथ आहेत. काशी विश्वनाथांची पूजा का करायची, तर काशी विश्वनाथाच्या आशीर्वादानेच स्वामी विवेकानंदांचा जन्म झालेला होता. भुवनेश्वरी देवींना जे स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नामध्ये काशी विश्वनाथांनी येऊन सांगितलं होतं की मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे, म्हणून काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये जायचं होतं, अभिषेक करायचा होता. रामकृष्ण परमहंसांना जेव्हा त्यांच्या समाधी काळामध्ये जे चित्र दिसलं होतं त्या चित्रामध्ये एक लवलवती ज्योत
बनारसमधून निघून कलकत्त्यामध्ये आलेली आहे असा दृष्टांत झाला होता, ज्यावेळेला ते म्हणाले होते की हाच तो. अशी अनेक कारणं असल्यामुळे स्वामीजींना सुद्धा जायचं होतं बनारसला, म्हणून त्यांनी असं सांगितलं की मला काय तुमच्यावर येता येणार नाही, मी बनारसला जाणार आहे. म्हणून ते ओकाकरने असं सांगितले की मग एक काम करूया, मी तुमच्याबरोबर येतो, आपण बौद्धगया आणि बनारस या ट्रिपसाठी आपण एकत्र बाहेर निघूया म्हणून. अशा पद्धतीने त्यांची शेवटची यात्रा, शेवटचं भ्रमण हे ठरलं, जायचं त्यांचं ठरलं. पण या काळामध्ये स्वामीजींच्याकडे अशा एक 2-3 घटना घडल्या, त्या आपण फक्त बघूया आणि इथं थांबूया. त्याचं कारण असं आहे की स्वामीजींच्या सिद्धी किंवा स्वामीजींच्याकडे जी ताकद आलेली होती, त्या ताकदीची चुणूक दाखवणाऱ्या या 3 घटना आहेत. पहिली घटना अशी आहे की निर्भयानंद महाराज स्वामीजींचे शिष्य अचानक आजारी पडले, औषधाचा उपयोग होईना आणि एक रात्री त्यांचं टेम्परेचर 107 डिग्रीपर्यंत गेला. काही काळ जर ते टेम्परेचर राहिलं असतं तर त्यांना कदाचित मेंदूवर परिणाम किंवा त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता होती. आता अशा वेळेला काय करायचं याचा विचार चालला असतानाच स्वामीजी उठले, रामकृष्णांची पूजा होतात त्या खोलीमध्ये गेले, ज्या भांड्यामध्ये रामकृष्णांची अस्थी ठेवल्या होत्या त्या अस्थी काढल्या बाजूला, त्या भांड्याला पिण्याचं पाणी त्यामध्ये टाकलं, थोडंसं हलवलं आणि त्या पाण्याचा हातामध्ये ते पाणी घेऊन येऊन निर्भयानंदांना फक्त प्यायला दिलं आणि त्याच्यानंतर बरोबर 10 मिनिटांमध्ये त्यांचा ताप निघून गेला. हे सगळ्यांनी बघितल्यामुळे सगळ्यांना आश्चर्य झालं. आता प्रश्न असा होता की ताप विवेकानंदांनी कमी केला की रामकृष्णांनी कमी केला की दोघंही एकच होते म्हणून कमी केला? सगळ्यांचं मत असं पडलं की विवेकानंदांनी कमी केला असावा. विवेकानंद म्हणाले ठाकूरांनी केला. नम्रता त्यांच्याकडे होतीच. हा एक प्रसंग झाला. दुसरा प्रसंग होता तो आणखीनच विचित्र होता. अचानक स्वामीजींना असं वाटलं की रामकृष्ण खरोखरच म्हणतो तेवढे मोठे आहेत का? अजून शंका चालू होती त्यांच्या मृत्यूपर्यंत. म्हणून त्यांना तो अधिकार होता. स्वामीजी बसल्या बसल्या म्हणाले, पेपरमध्ये वाचलं होतं की ग्वालियरचे महाराज माधवराव सिंधिया, आत्ताचे नव्हे, माधवराव सिंधिया सिनियर म्हणून होते त्या काळचे, ते कलकत्त्यात आले होते. त्यांचा आणि मठाचा काहीच संबंध नाही. स्वामीजींनी ही बातमी वर्तमानपत्रात वाचलेली होती. अचानक स्वामीजींच्या मनात असं आलं की जर रामकृष्ण खरोखर माझ्या मागे उभे असतील तर हे महाराज मठात येतील. आता खरं म्हणजे अशा प्रकारचा खेळ फक्त विवेकानंदच करू शकतात, बाकी कोणी करू शकत नाही. कोणाशी बोलले नाहीत की असा एक आलेलं आहे म्हणून डोक्यामध्ये. गमतीचा भाग म्हणजे बरोबर संध्याकाळी महाराजांचे भाऊ गाडी घेऊन बेलूरच्या मठामध्ये आले. सगळ्यांनी विचारलं, बाबा कोण तुम्ही? तर म्हणाले, मी माधवराव शिंदेंचे धाकटे भाऊ, ग्वालियरच्या महाराजांचा धाकटा भाऊ. ते म्हणाले, एवढा मोठा माणूस आला आहे, बरं इकडे येण्याचं कारण काय? काय नाही म्हणे, मी निरोप घेऊन आलो आहे महाराजांचा. काय निरोप आहे? महाराजांना अत्यंत तातडीने पुढच्या 1 तासामध्ये ग्वालियरकडे निघायला लागणार आहे, त्यामुळे ते येऊ शकत नाहीत हे सांगायला मी आलो आहे म्हणाले. तरी लोकांना कळलं की हे सगळं ठीक आहे, पण आपला आणि आपला काय संबंध आहे? आमचा काय ग्वालियरशी संबंध नाही, आम्ही सगळे संन्यासी माणसं. तोपर्यंत स्वामीजी हसत हसत बाहेर आले, त्यांचं आदर सत्कार केला, दर्शन दिलं त्यांना. ते म्हणाले त्यांना आमचा नमस्कार सांगा वगैरे. ते निघून गेले. सगळे मग स्वामीजींच्याकडे गेले की हे काय प्रकरण आहे. मग स्वामीजींनी सांगितलं की मी ठाकूरांशी असं असं बोललो होतो. हा दुसरा प्रसंग. आणि तिसरा प्रसंग जो आहे तो प्रसंग आपल्याला असं लक्षात येतं की रामकृष्णांनी स्वतः सांगितलं होतं की नरेंद्र कोण आहे हे कधीही विचारण्याच्या भानगडीत पडू नका, असं रामकृष्णांनी सांगितलं होतं. त्याचं कारण ते म्हणाले की तो माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे, त्यामुळे तुम्ही तो कोण आहे याच्या विचारात पडू नका. प्रश्न असा होता, स्वामीजी बसले होते आंब्याच्या झाडाखाली, चौपाई टाकली होती, त्याच्यावर बसले होते. समोर शरदचंद्र चक्रवर्ती होते. बोलणं चाललं होतं की तुम्ही आजकाल संकीर्तन, कीर्तन, ढोल वगैरे किंवा मृदंग का वाजवत नाही. बोलता बोलता स्वामीजी म्हणाले की आता जो काळ आहे ना भारताचा, तो असा मृदू होण्याचा नाही आहे. आता भजन कीर्तन होऊन असं मिळमिळीत होण्यासारखं काम आता नको. आता वेदांच्या मंत्रघोषांचा, उच्चारांचा ललकार झाला पाहिजे, शिवाची स्तुती बाहेर आली पाहिजे, ज्याच्यामुळे केवळ शौर्य उभारून येईल, असं भारताला जागवण्याची गरज आहे, असं बोलायला लागले.
आणि शिवाचं नाव घेतलं आणि बोलता 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 असं लक्षात आलं की स्वामीजी आपल्या विश्वात नाही आहेत. स्वामीजी असे आकाशाकडे डोळे होते स्वामीजींचे. गमतीचा भाग म्हणजे स्वामीजींचे डोळे आकाशाकडे होते, पण ऐकणारे जे जिथं थांबले होते ते तिथंच थांबले होते. ज्यांना ज्यांना थोडीशी जाणीव होती त्यापैकी एक दोघांनी काय पाहिलं ते लिहून ठेवलेलं आहे. निरंजनानंद महाराज गंगेवरून पाणी घेऊन कमंडलू घेऊन चालले होते. ज्यावेळेला हे चाललं होतं, स्वामीजी निरंजनाकडे बघितलं आणि नुसतं पाहिल्यासारखं झालं. निरंजनानंद एका ठिकाणी कमंडलीसहित जसे थांबले, त्यांचा पाय वर गेलेला तसाच, खाली गेलेला तसाच, या अवस्थेमध्ये पाऊण तास निरंजनानंद तिथं होते. सगळे ऐकणारे बघणारे आजूबाजूचे सगळेच्या सगळे पाऊण तास ज्या अवस्थेमध्ये होते त्याच अवस्थेमध्ये राहिले. आणि पाऊण तासानंतर लागा आपल्या आपल्या कामाला म्हणून जेव्हा स्वामीजींनी सांगितलं तेव्हा सगळे समाधीतून बाहेर आले. कल्पतरू दिवस नावाचा जो दिवस झाला होता रामकृष्णांचा, जवळजवळ तसाच दिवस त्याबरोबर सगळ्यांनी स्वामीजींचं दर्शन घेतलं, स्वामीजींच्या पायावर पडले. स्वामीजी म्हणाले, मी नाही, ठाकूरांनी केलं आहे, माझा काही संबंध नाही. असे 3 वेगळ्या गोष्टी इथे घडलेल्या आपल्याला दिसतात. स्वामीजींची अवस्था आता अशी होती की स्वामीजी या भूतलावर कमी आणि देवराज्यामध्ये जास्त वावरत असत. शेवटची त्यांची आता ट्रीप शिल्लक राहिलेली होती, बौद्धगया, वाराणसी. आणि हे करून आल्यानंतर स्वामीजींच्या आयुष्यातले शेवटचे 4 महिने राहिलेले होते. या 2 यात्रा कशा झाल्या, त्या यात्रेत कोण भेटलं, त्या यात्रेमध्ये काय नवीन गोष्टी घडल्या, आणि जेव्हा स्वामीजी शेवटच्या 4 महिन्यांसाठी आले त्यावेळेला त्यांचं वागणं काय होतं, कशा पद्धतीने ते वागले, आपल्या मृत्यूची सूचना कशा पद्धतीने देत होते, अगदी ज्या वेळेला जाणार त्याच्या अगोदर ते काय करत होते, अध्ययनाकडं त्यांचं किती लक्ष होतं. जीवनमुक्त झालेला माणूससुद्धा पातंजलीची योगसूत्र घेऊन जायच्या आदल्या रात्री आपल्या शिष्यांना कशी सांगत होता. आणि गमतीचा भाग म्हणजे स्वामीजी काय वाचत होते या काळामध्ये, अजून त्या यात्रेला जायच्या अगोदरसुद्धा त्यांचं वाचन चालू होतं. आणि जे वाचत होते त्या पुस्तकाचं नाव होतं एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. या पुस्तकाचे 10 खंड त्यांचे पूर्ण वाचून झालेले होते. 11व्या खंडाला त्यांनी हात घातलेला होता. स्वामीजी एका वेळेला कोण होते, काय करत होते, काय बुद्धिमत्ता होती, कोणतं अस्तित्व होतं, आणि म्हणून स्वामीजींच्या आजूबाजूला असणारी लोक, स्वामीजींच्या बरोबर घडणाऱ्या घटना, या सगळ्यांचा आपल्यावर होणारा परिणाम, त्यातून आपल्या चित्तशुद्धीसाठी आपण करत असणारे प्रयत्न, म्हणून स्वामीजी प्रेरणा म्हणून अजूनसुद्धा तितकेच ताजे वाटतात. प्रेरणा म्हणून अजूनसुद्धा स्वामीजी काल झाल्यासारखे वाटतात. असं सुद्धा वाटतं की कदाचित आत्ता स्वामीजी इकडून तिकडून येतील असं वाटणं. इतका जिवंत साधू, असा जिवंत वाटणारा संत असा जो आहे ते स्वामीजी आहेत. त्यांची आता शेवटची 2 आपली फारसं प्रवचन होतील आणि मग प्रवचन समाप्त होते. हरि ओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.